साधारण 1960चा काळ. पौर्णिमेच्या भल्या मोठ्या चंद्रानं आपलं शीतल चांदणं काळ्या धरणीवर पसरवलं होतं. रात्र असली तरी बऱ्याच दूरपर्यंत नजर जाऊ शकत होती. गणपतचं वावर होतं. मागच्या वर्षी बरसात चांगली झाली नाही, त्यात बलडाचं मुरमाड वावर. हातात कोणतंच पीक आलं नाही, म्हणून गावातल्या सावकाराकडून कर्ज काढून सणवार केले होते. पण यावर्षी बरसात चांगली होऊन ज्वारी जोरात आली होती. ज्वारी कापणीवर आली होती. चोरांपासून राखण व्हायला पाहिजे म्हणून गणपत गावापासून दूर बलाडाच्या पोटाशी असलेल्या त्या वावरात माळोचा बांधून रात्री राखण करायला जायचा. वावराच्या आजूबाजूला घनदाट जंगल. त्यात जंगली प्राणी रात्री अपरात्री येऊन त्रास द्यायचे, म्हणून राखण करणं जरुरीचं होतं. मागील काही दिवसापासून गणपत घरी गेलाच नव्हता. सकाळ झाली की रानातली पाखरं ज्वारीवर येऊन धडकत असत, म्हणून गणपतनं वावरात एक बुजगावून उभं केलं होतं. त्याचा बराचसा फायदा झाला. पण काही पाखरं यायचेच, म्हणून हातात गोफण घेऊन तिच्यात खडा अडकवून गरगर हवेत फिरवून ज्वारीवर बसलेल्या पाखरांना मारून फेकणं व थोडा आराम करणं, आणि पुन्हा तेच संपूर्ण दिवसभर. हाच कार्यक्रम चालायचा. आणि रात्र झाली की जंगली जनावरं व चोर यापासून रक्षण करणं हाच उद्योग. आजही त्याच्या मुलानं शिरपतनं त्याला भाकर आणून दिली होती, आणि तो चंद्राच्या उजेडात जास्त रात्र होण्यापूर्वीच घरी निघून गेला. गणपतनं भाकर खाऊन चंद्राच्या उजेडात रोही, हरणा, रानडुकर मोठे मोठे आवाज काढून त्यांना पिटाळत होता. ते जनावर एकदाचे पळाले की लवकर वापस येत नसत, त्यामुळे गणपतला बराचसा आराम मिळत होता. असंच एकदाचं रानडुकर हाकलून झाल्यावर गणपत थोडा आराम करायला गेला. त्यातच उंच माळूच्यावर मंद वाहणाऱ्या गारवाऱ्याने कधी नव्हे तो आज गणपतचा डोळा लागला. सूर्याप्रमाणे चंद्रही आज माथ्यावर आला होता. रानातल्या मंद गारवाऱ्याने गणपतला कधी नव्हे ती आज गाढ झोप लागली होती. सोबत असलेले कुत्रेही अंग दुमडून तोंडाजवळ शेपटी आणून झोपले होते. चंद्राचं शीतल चांदणं, त्यात रातकिड्यांची किरकिर व केव्हा तरी होणारी ज्वारीच्या पानांची सळसळ. अचानकच गणपतच्या माळूच्या जवळ झोपलेलं कुत्रं उठलं. आपले दोन्ही कान सशासारखे टवकारून इकडे तिकडे फिरू लागलं. पुढच्या दोन्ही पायावर उठून ज्वारीच्या उभ्या धांड्यांमध्ये दोन्ही डोळे रोखून पाहू लागलं आणि भुंकू लागलं. त्याचा आवाज ऐकून त्याचे दुसरे सोबती उठून तिकडे पाहून भुंकू लागले. कुत्र्यांच्या भुंकण्याने गणपतला जाग आली. वावरात कोणतं तरी जंगली जनावर घुसलं असेल, म्हणून तो माळूच्यावर उभा राहून डोळे चोळत इकडे तिकडे बघू लागला. ज्वारीच्या उभ्या मागे पुढे डोलणाऱ्या धांड्यांशिवाय त्याला काहीच दिसत नव्हतं. तरी एक कुत्रे जीवाचा आटापिटा करत भुंकत होते. कोणतं जनावर आशिनात आहे, दिसत बी नाही आणि काही हालचाल बी करत नाही. गेलं असतं निघून तर कुत्रं बी अजून भुंकूनच राहिले, म्हणजे इथेच आहे. आलं गेलं सालं अंगावर आलं तर काय करू. काही नासधूस करत असतं तर धांडेमोड्याचा आवाज तरी आला असता कुठून. पण तरी मला वाटतं हे खेडशा आशीन नाही तर तडस आशीन, म्हणूनच तर काही हालचाल होत नाही वाटतं. गणपत स्वतःला समजावत आपल्या अनुभवाच्या जोरावर माळूच्यावरून खाली उतरत नव्हता. काही वेळ तसाच उभा राहून तो इकडे तिकडे नजर फिरवत होता, पण त्याच्या नजरेला काही हालचाल अथवा कोणतेही जनावर पडत नव्हतं. कुत्र्यांनी आता भुंकणं बंद केलं. मध्येच हळूच हुप हुप आवाज करत ते आपापल्या जागेवर येऊन झोपू लागले. या घटनेनंतर गणपतला पुन्हा झोप लागणे अवघड झाले होते. आपल्या आजूबाजूला एखादं जंगली जनावर फिरत आहे म्हणून तो जागीच होता. एखादं जंगली जनावर का त्यापेक्षाही काही भयंकर, जे गणपतला दिसत नव्हतं, पण ते मात्र गणपतला स्पष्ट पाहू शकत होतं. गणपतच्या उशाला आपली सोबतीन कुऱ्हाड होतीच. बराच वेळ इकडे तिकडे नजर मारून झाल्यावर थोड्या वेळानं त्याने पुन्हा पाठ टेकवली. डोळे उघडे करून चंद्राकडे नजर लावून तो पाहू लागला. त्यात मंद वारा कानात भुरभुर आवाज करत होता, पण आता तो जागीच होता. काही वेळ तसाच शांत गेला असेल, आणि आकाशात एकटक पाहता पाहताच त्याचे डोळे हळूहळू जड पडू लागले.
पुन्हा डोळ्यांवर झोपीचा अंमल बसू लागला. पण पुन्हा कुत्र्याच्या जोरात भुंकण्याने आणि रडण्याने तो खडबडून जागा झाला. पाहतो तर त्याच्या जवळचे कुत्रे कँग कँग करत ज्वारीत सैराभैरा पळत सुटले. कोणतं तरी जनावर आलं म्हणून गणपतने आपली कुऱ्हाड मानेखालून काढून घेतली. जवळच त्याला कुत्र्याचा घुरघुर असा आवाज आला. एका हातात कुऱ्हाड घेऊन व एका हातात कंदील घेऊन माळोच्या वरून तावातावातच तो खाली उतरला. आता तुले संपवतोच. मया कुत्र्याले मारतो का तू? तुले माहिती नाही तो कोणाच्या वावरात आलाय ते. रागात बोलत गणपत त्या आवाजाच्या दिशेने कंदील घेऊन झपाझपा पावले टाकत निघाला. त्याला कारणही तसेच होते. एक वेळ गणपत रानात लाकडं गोळा करायला गेला होता. त्याच्यावर अचानकच बिबट्याने हल्ला केला होता. परंतु गणपत व त्याच्या नेहमीसोबत असणारा वाघ्या म्हणजेच त्याचं कुत्र या दोघांनी मिळून एका बिबट्याला घायाळ करून फाडलं होतं. आताही गणपत एकदम रागात डोक्याबरोबरच्या ज्वारीत एकटाच आपल्या कुत्र्यासाठी जीव धोक्यात घालून चालू लागला. तो जसजसा चालत होता तसतसा तो घुरघुर आवाज शेवटी विवळ होऊन बंद झाला. मघापासून मंद मंद वाहणारा वारा घुं घुं करत वेगाने घोंगावू लागला. वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे ज्वारीचं उभं पीक डोलू लागलं. शांत झालेली पाने सळसळ आवाज करायला लागली. कुत्र्याच्या शेवटच्या विवळ आवाजानंतर आता जाड्या करड्या गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. गणपत त्या आवाजाच्या एकदम जवळ असतानाच त्याच्या मनात शंका येऊन गेली की बिबट्याने बहुतेक आपल्या वाघ्याला ठार केलं. तसं त्याच्या कुऱ्हाडीच्या दांड्यावरची मूठ अजूनच घट्ट झाली. तो आवाज आता अगदी जवळून येऊ लागला. गणपतने आवाजाच्या दिशेने बारीक नजर करून बघितलं. एक काळी मानवाकृती पाठमोरी बसून वाघ्याचे लचके तोडत होती. वाघ्याचं शरीर फाटलं जाऊन त्याचा टराटरा आवाज येत होता. गणपतला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो हे काय अभद्र पाहतोय हे त्यालाच कळत नव्हतं. ते जे काय होतं त्याला गणपतची चाहूल लागली. म्हणून तो फाडलेल्या कुत्र्याच्या तुकड्यांना दोन्ही हातात घेऊन हळूच उठला. त्याची उंची 6.5 ते 7 फुटापर्यंत होती. संपूर्ण शरीर काळेसर. ते हळूहळू मागे वळून पाहू लागलं. चमकणारे गर्द निळे डोळे, सुकून कडक पडलेला रुंद काळा चेहरा, लांबसटक नाक व अजस्त्र जबडा ज्यातून लांब लाल जीभ बाहेर येऊन तिच्या टोकातून रक्त टपकत होतं. पुन्हा ती लांब जीभ सुळेदात असलेल्या मोठ्या जबड्यात ओढली गेली ज्याच्यात कुत्र्याचं मांस व हाडे भरलेली होती. त्याचे मागे वळलेले टोकदार कान, काळ्याशार खांद्यावर असलेले टोकदार हाड, लांबसडक नखांच्या दोन्ही हातांच्या कुब्यामधून बाहेर आलेली हाडं आणि तितकीच लांबसडक नखं आणि लांबसडक असलेले पाय. एकंदरीत एखाद्या सैतानालाच गणपत प्रत्यक्षात पाहत होता. त्या सैतानाने एक नजर गणपतवर फेकली तसं गणपतचं हृदय तोंडाला आलं होतं. हातातला कंदील थरथर कापत जमिनीवर पडून त्याची वात विझून गेली. थोड्या वेळापूर्वी जमलेला राग क्षणात गळून पडला. दुसऱ्या हातातील कुऱ्हाडीचा दांडा ढिळला पडायला लागला. पाय एकाच जागी लटलट करून खिळले होते. तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. हृदय जोरजोराने उड्या मारून बाहेर येतं की काय असंच होऊ लागलं. ते जे काही होतं त्याला पाहून गणपत हृदयापासून घाबरला. वावरातल्या गार वाऱ्यात सुद्धा त्याला अंगाचे कपडे ओले होतील असा दरदरून घाम फुटला. काही क्षण डोक्याबरोबरच्या ज्वारीत थरथर उभा राहून त्याला त्या सैतानाच्या तोंडातील त्या सुळ्या दातांमध्ये मांसाचा तुकडा दिसला ज्याचा एक भाग अजून तरी त्या सैतानाच्या रक्ताळलेल्या तोंडाच्या बाहेर होता. तो तुकडा होता कुत्र्याचा पाय, जो बहुतेक गणपतच्या वाघ्याचाच असावा. त्याच्या दोन्ही हातात अजून कुत्र्याचे छिन्नविछिन्न फाडलेले धड होते ज्यातून टपक टपक रक्त गळत होते. त्या सैतानाचा असा अवतार पाहून गणपत मगापासून एकाच जागी खिळलेला होता. पण त्याच्या चेतन मनाने त्याला तिथून पळण्यास सुचवले. तसा गणपत पुन्हा टाळ्यावर येत त्या सैतानाकडे पाहत पाहत एक एक पाऊल मागे सरकत होता. कदाचित त्या सैतानाची आपल्यावर नजर गेली नसावी असं त्याला एक वेळ वाटून गेलं. पण पुढच्या क्षणी एक एक पाऊल मागे सरकवताना
त्या सैतानाने गणपतकडे बघत आपला अजस्त्र जबडा फाडत हृदयाला चिरा पडतील अशी डरकाळी फोडली. ज्यात अजून तरी कुत्र्याच्या हाडांचे तुकडे होते. समोर असा भयानक मृत्यू पाहून गणपत डोक्याबरोबरच्या ज्वारीत वेड्यासारखा बेभान होऊन धावू लागला. घोंघावणाऱ्या वाऱ्याच्या वेगामुळे ज्वारीचे कणस डोलू लागले. शांत झालेली ज्वारीची पाने सळसळ करू लागली. चंद्राने जरी थोडा उजेड जमिनीवर फेकला असला तरी तो उजेड डोक्याबरोबर असलेल्या ज्वारीच्या वावरात जमिनीवर पडत नव्हता. गणपत आपल्याच वावरात वेड्यासारखा बेभान होऊन जीवाच्या आकांताने पळत होता. आपण कुठे पळतोय हेही त्याला भान नव्हते. गणपतच्या चेहऱ्याला ज्वारीची लांब पात्यासारखी पानं सपासपात चिरत होती. काही जागेवरून तर रक्तही निघायला लागले. अंधारात पळता पळता एके ठिकाणी गवतात पाय अडकून गणपत धपकन जमिनीवर पडला. गणपतला स्वतःच्या हृदयाचे ठोके धडाधडा करत ऐकू येऊ लागले. त्याने मागे वळून पाहिले. काळ्याभोर अंधारात तो सैतान त्याला कुठेच दिसत नव्हता. तो पुन्हा पूर्ण ताकद एकवटून उठून पळण्याचा प्रयत्नात असतानाच समोर त्याला तो सैतान दिसला. तसा गणपत पुन्हा मागे सरकून धडपडत उठला. मागे वळून पुन्हा जिकडे पाय नेतील तिकडे पळू लागला. अंधारात कसल्या तरी चिकट वस्तूवर त्याचा पाय सरकून धपकन तो तोंडावरच पडला. पडताच जमिनीची मुरमाड माती त्याच्या तोंडात गेली व काही वेळ डोळ्यासमोर अंधार येऊन तो धडपडत उठून बसला. आजूबाजूला काही दिसतंय का त्याचा कानोसा घेऊ लागला. आपण कशावरून घसरून पडलोय हे पाहण्याकरिता त्याने सरळ नजर मारली. चंद्राच्या अंधुक प्रकाशात त्याला जे दिसलं ते पाहून गणपतच्या डोळ्यात अश्रू तळून गेले. त्याच्या जिवलग सोबत्याचं अर्ध चिरफाड झालेलं धड होतं ते, ज्यातून रक्त बाहेर येत होतं. त्याच रक्तावरून पाय सरकून गणपत पडला होता. तो पुन्हा उठून धावेल तसा त्याला घुरघुरसा आवाज आला आणि तो आवाज त्याच्या अगदी 1 फूट मागून येत होता. गणपतने थरथरतच रडवलेल्या चेहऱ्याने मागे पाहिले. त्याचा विद्रूप चेहरा अगदी गणपतच्या चेहऱ्यासमोर होता. इतका की त्याच्या तोंडातले फुललेले हाड गणपतला अंधुक उजेडातही स्पष्ट दिसतील. एक वेळ आपल्या गर्दनिळ्या डोळ्यातून त्या सैतानाने गणपतला पाहिले. आपल्या दोन्ही काळेसर मुठ्ठाल्या नखांच्या पंजांनी त्याने गणपतला दोन्ही कानाला धरून वर उचललं व आपले तीक्ष्ण दात असलेला काळाभोर जबडा आवासून फाडला. गणपतला समोर भयंकर मृत्यू दिसला. त्याच्या हातापायाची धडपड व तोंडून बाहेर पडलेली आरोळी एकदमच बंद झाली. शेतात पूर्वीसारखी सुन्न करणारी शांतता पसरली. परंतु आता त्या शांततेत रक्ताने माखलेले 2 मृतदेह रक्त शोषून फेकून दिले होते. इकडे गणपतचं गावही कधी झोपेच्या अधीन झालं होतं. गावाच्या एकदम शेवटच्या घराबाहेर दामाबाचं घर होतं. घर छोटं असल्याने दामाबाला बाहेर मातीच्या ओट्यावर झोपायची सवय होती. आजही दामबा घराच्या 7 फूट उंच शेणाने सारवलेल्या मातीच्या ओट्यावर गोधडी अंगावर घेऊन झोपला होता. गल्लीतल्या कुत्र्यांनी अचानकच जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. तशी दामबाची झोप मोडली. त्याने जागीच उठून पाहिलं. गल्लीतले कुत्रे बाहेरच्या दुसऱ्याच कुत्र्यावर भुंकत होते. काही कळायले मार्गच नाही. हे कुत्रे एकदमच असे काय भुकायला लागले? दामबा स्वतःशीच पुटपुटला. तितक्यातच गावच्या बाहेरून 1-2 कुत्री अजूनच पळत आली. त्याच्यातील एक कुत्र सरळ शेपूट घालून गावात घुसलं. भुंकत असलेली काही कुत्रे त्याच्या मागे पळत सुटली तर दुसरं कुत्र सरपणासाठी ठेवलेल्या त्या काड्यांखाली जोरजोरात माती उकरून शेपूट घालून ऊ करत घुसलं. दामबा ह्या कुत्र्याला ओळखून होता. हे कुत्रे गणपतच्या वावरात खळ्यात राहणारे आहेत हे दामबाच्या लगेच लक्षात आलं. पण ते एवढ्या रात्री गावाकडे पळत कसे काय आले ते बी एवढे घाबरून? दामबाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. गावावर काहीतरी संकट येणार की काय असं त्याला मनोमन वाटून गेलं. आणि झाले तसंच. दुसऱ्या दिवशी सूर्यदेवाने आपली सोनेरी किरणे धरणीवर टाकण्यास सुरुवात केली. सकाळ होऊन गावातील कामांना वेग आला. प्रत्येक घरातून चुल्याचा धूर निघत होता. दगडमातीच्या गल्ल्यांमध्ये
प्रत्येक घराबाहेर शेणाचा सडा पडत होता. तुळसाबाईची पूजा करून अगरबत्ती पेटवली जात होती. बाजारपट्टीमध्ये भाजीवाले आपल्या गिऱ्हाईकाला ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्याच मागे लाकडी तेलकट फळ्या उघडून छोटे छोटे किराणा दुकाने उघडली होती. बाजारपट्टीलाच लागून मारुतीचं पार होतं व त्याच पारासमोर गावच्या दरवाजाची कमान होती. त्या कमानीतून उतरून गावाची छोटी नदी होती, जिच्या खळखळणाऱ्या नितळ पाण्यात गावातील स्त्रिया कपडे धुण्यासाठी जमल्या होत्या. त्यांच्यासोबत काही लहान सहान लेकरं वाहत्या उथळ पाण्यात उड्या मारत होते. नदीच्या दुसऱ्या बाजूला वरती चढून गेल्यावर गोठण होतं, जिथं गावातील 200-300 जनावरं जमली होती, जी काही वेळाने रानात चरण्यासाठी निघणार होती. एकंदरीतच गावाची सकाळ नेहमी लगबगीची राहावी असं चित्र होतं. परंतु खरंच ही सकाळ नेहमीसारखी असणार होती का? सकाळच्या लगबगीत बनाबाई आपल्या नवऱ्यासाठी मातीच्या चुलीवर भाकर थापित होती. इकडे 16 वर्षांचा शिरपती काड्या व बांबूने बांधलेल्या गोठ्यात गाईचं दूध काढत होता. असं करताना त्याच्यासोबत असलेलं कुत्र्याचं पिल्लू शेपटी हलवत शिरपतीच्या पायाजवळ येऊन बसलं होतं. त्या दोघा मित्रांचा नेहमीचा कार्यक्रम असावा बहुतेक. घरची सर्व कामे आटोपून बनाबाईने भाकर एका सुडक्यात बांधली होती आणि आपल्या दूर असलेल्या वावरात जायला निघाली. सोबत शिरपत व त्याचा सोबती छोटं कुत्र्याचं पिल्लू दोघेही होते. बनाबाई व गणपतचं वावर गावापासून दूर 2-2.5 किलोमीटरवर असल्याने, शिवाय त्यांच्याकडे गाडीबैल नसल्याने त्यांना गावातून लवकर निघावं लागायचं. आजही दोघे मायलेक नेहमीप्रमाणेच आपल्या वावराच्या रस्त्याने पाय उचलत निघाले. रस्ता अरुंद व लांब असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने गर्द व उंच वाढलेले निंबाचे, चिंचेचे, आंब्याचे, वडाचे, पिंपळाचे वृक्ष लागत असत, ज्याने वावराचा खडक मातीचा चढउतार असलेला रस्ता वेलीपालांनी नेहमी झाकलेला असायचा. रस्त्यात एके ठिकाणी रुंद नाला लागायचा, जो पावसाळ्यात नेहमी खळखळ वाहायचा. परंतु इतर वेळेला त्यात फक्त उघडे पडलेले खडक. नाला चढून आल्यावर गणपतचं शेत अजून बरंच लांब होतं आणि गावही भरपूर मागे पडलं होतं. रानातली निरनिराळ्या पक्ष्यांची एकच किलबिलाट ऐकू येत होती. बनाबाई, शिरपत व त्यांच्या मागे मागे हुंदळत येणारं छोटं कुत्र्याचं पिल्लू, तिघेही जण वावराच्या रस्त्याने चालत होते. शिरपत छोट्या कुत्र्याच्या पिल्ल्यासोबत खेळत खेळत चालला होता. पण न जाणे बनाबाईला आज एकदमच अस्वस्थ वाटत होतं. तिचा जीव धगमग करत होता. का, कशामुळे तिलाही कळत नव्हतं. दररोजच्याच रस्त्याने ती चालत होती, परंतु सगळा रस्ता तिला जणू अनोळखी आणि भयसूर वाटत होता. कधी एकदाचं आपल्या नवऱ्याला जाऊन भेटते असं तिला झालं होतं. त्याला कारणही तसंच होतं. कधी नव्हे ते रात्रीला तिला अभद्र स्वप्न पडलं होतं. ती रस्त्याने चालत होती, पण मनात विचारांचं काहूर माजलं होतं. अनेक विचार डोक्यात घेऊन बना एकदाची वावराच्या बांध्यावर आली. वावराच्या बांध्यापर्यंत हसत खेळत येणारं पिल्लू अचानकच मान खालीवर करून घुटमळत ऊ करायला लागलं. शिरपतला वाटलं की ते आपल्याला उचलून घ्यायला सांगत असेल, म्हणून शिरपतने त्याला हातात उचलून घेतलं. इकडे बना झपाझप पावलं टाकत खळ्याजवळ येऊन ठेपली. अचानकच तिच्या लक्षात आलं की खळ्यात असणारे कुत्रे, जे बनाबाई येतात धावत येऊन बनाबाईच्या पायाजवळ इकडून तिकडे उड्या मारत असत, त्यातील एकही कुत्रं इथे आजूबाजूला देखील नव्हतं. डोक्यावरील भाकरीचं सुडकं एके ठिकाणी ठेवून ती माळूच्या जवळ आली आणि तिने गणपतला आवाज दिला, पण काहीही उत्तर आले नाही. म्हणून ती स्वतः झरझर माळूच्या शिडीवर चढून पाहू लागली. तिथे गवताच्या सुकलेल्या पुंजक्यांशिवाय काहीच नव्हते. गणपतची कुऱ्हाड देखील ठिकाणावर नव्हती. बनाला ते अपेक्षित नव्हतं. रात्री पडलेलं अभद्र स्वप्न, रस्त्याने येताना वाटणारा भयानपणा, त्यात भर म्हणून दररोज तिच्या पायाजवळ हुपहुप करत घुटमळणारे कुत्रे आणि तिच्या जीवाचा जीवलग मालक, तिचा धनी तिला दिसत नव्हता. म्हणून तिने रडवलेल्या गळ्याने शिरपाला जोरात हाक मारली. शिरपा, अरे ओ शिरपा, लेकरा जरा इकडे ये. आपल्या आईची अचानकच आलेली आर्त आरोळी
शिरपाच्या कानात गेली. तसा मगासपासून एके ठिकाणी पिल्लाला हातात घेऊन त्याला खालीवर निहाळत असलेला शिरपा ज्वारीच्या धांड्यांमधून दररोजच्या पायवाटेने एकदम खळ्याजवळ धावत गेला. खळ्याजवळ जाताच आपल्या आईचा रडवलेला अवतार पाहून शिरपा त्याच्या आईला घाईघाईतच धडधडलेल्या छातीनं विचारू लागला, "काय व मा, काय म्हणती? अन मह्या बा अन आपला वाघ्या, बाकीचे कुत्रे बी दिसती नाही, अन तू अशी रडल्यावानी काऊन करून राहिली? अरे बेटा, पाय इठी, आपलं कुत्रं बी नाही अन तुया बा बी, जरा पाय तुया बापाले." बना असं म्हणताच शिरपाच्या हातातलं पिल्लू खाली जमिनीवर उडी मारलं आणि हळूहळू जमीन सुंगत धावू लागलं. शिरपानं तडक झोपडीत जाऊन आपली कुऱ्हाड हातात घेतली आणि तडतड पाय उचलत उभ्या ज्वारीत आपल्या पिल्लामागे निघाला. त्याच्या मागे बनाही आपल्या नवऱ्याच्या आशेने गेली. एके ठिकाणी पिल्लू येऊन थांबलं. ते काहीतरी हुंगत असल्याचं शिरपाने हेरलं. तसा शिरपा लगबग पावलं उचलत तिथे आला होता आणि त्यानं जे पाहिलं ते भयंकर होतं. एका कुत्र्याचं आधं फाडलेलं धड, ज्याच्यावर रानातल्या माशा मवळ्यासारख्या घुंघू करत होत्या आणि सारख्या दोन्ही तुकड्यावर बसत होत्या. शिरपा मागून बनाने ते दृश्य पाहिलं. भीतीने तिच्या तोंडून आरोळी बाहेर पडली. तिने तोंडाला पदर लावला आणि हमसू लागली. आपल्या नवऱ्यासोबत काहीतरी विपरीत घडले का म्हणून तिला शंका आली. शिरपानं ते धड ओळखलं. ते त्यांच्या लाडक्या वाघ्याचं होतं. वाघ्याचं धड इथे आहे, पण मग बा कुठे आहे? आणि ते पुढे काय आहे आता? माशा तटे बी घुंघू करतायत. त्याच्या पुढे काही धांडे ओलांडून माशांचा एक थवा तिथे घोंगावत होता. तसा शिरपा हळूहळू पुढे येऊ लागला. जवळ आल्यावर त्याला जे दिसलं ते तर अजूनच भयानक आणि हृदय बंद पाडणार होतं. पण शिरपा पक्क्या हिमतीचा म्हणून एका जागी खाली कोसळला आणि त्याच्या हातून त्याची कुऱ्हाडही पडली. पण तशा पक्क्या हिमतीची बना मात्र नव्हती. शिरपा असा कसा कोसळला म्हणून ती त्याच्याकडे हळूहळू दबक्या पावलांनी येऊ लागली. एवढ्या क्षणात बनाच्या मनात कितीतरी प्रश्न आले. जे आपल्याला नको आहे असंच काही दिसायला नको म्हणून बना देवाला मनोमन साकडं घालत होती. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. बना शेवटी शेवटच्या पावलासोबत जमिनीवर पाठमोऱ्या मुक्या बसलेल्या शिरपाजवळ आली आणि समोरील दृश्य पाहताच बेंबीच्या देठापासून बनाने आरोळी ठोकली. काही क्षणात बना जमिनीवर बेशुद्ध होऊन धपकन पडली. एकीकडे बापाचं पडलेलं निस्तेज कलेवर, दुसरीकडे बेशुद्ध पडलेली आई. शिरपाला काही वेळ भोवळ आली. त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. मेंदू बंद झालेल्या माणसासारखा शिरपा बापाच्या निस्तेज कलेवराला एकटकच पापणी न लावता बघत होता. इतक्यातच त्याच्या पायाजवळ त्याचं कुत्र्याचं छोटं पिल्लू घुंगळत भुंकू लागलं. 2-3 वेळा भुंकल्यावर शिरपाला अचानकच परिस्थितीची जाण झाली आणि त्याचा रोखून धरलेला अश्रूचा बांध अखेर फुटला. त्याने आकाशाकडे तोंडवर करून हंबरडा फोडला. एका क्षणातच अश्रूंचा महापूर त्याच्या डोळ्यातून उघळत त्याचं पूर्ण आयुष्य त्या पाण्यात बुडालं. अकांड तांडव रडताना त्याला त्याच्या बेशुद्ध पडलेल्या आईची आठवण झाली म्हणून त्याने स्वतःला सावरत त्याच्या आईला उठवण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला उचलून खांद्यावर घेतलं. झोपडीजवळ आणून तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं. तशी हळूहळू तिला जाग आली. जाग आल्यावर तिला आपण वाईट स्वप्न पाहिले असा आभास झाला. पण शिरपाने तिला परिस्थितीची जाणीव करून दिल्यावर तिने नवऱ्याच्या नावाने जोरात हंबरडा फोडला. तिचा हंबरडा शेजारच्या शेतात नुकत्याच कामाला आलेल्या भिनाजीने व त्याच्या पत्नीने ऐकला. तो ऐकून त्यांच्यासोबत काम करणारे मजूर देखील गणपतच्या शेतात पळत आले. मजूर बायांनी जनाला सावरलं तर माणसांनी शिरपाला सोबत घेऊन गणपतच्या विचित्र कलेवराला गावात घेऊन आले. बनाने जे पाहिलं ते भयंकर होतं. तिच्या नवऱ्याचं गळ्यापासून फाडलेलं निस्तेज कलेवर काळ पडून त्याच्यातून रक्त शोषून घ्यावं असं जमा होऊन पडलं होतं. पण आजूबाजूला रक्ताचा नुसता सडाच पडला होता. कोण्या आधाशाने भरपूर दिवसांनी आपली रक्ताची भूक मिटवण्याचा प्रयत्न केलेला दिसत होता.
पण खरंच त्या आदर्शाची भूक मिटली होती का? 23 ऑगस्ट 2018 शुक्रवार. वेळ रात्री 11:30. राहुल आणि त्याचे 4 मित्र 5 सीटर गाडीने मुंबईकडून चिपळूणला निघाले. मित्राचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी चिपळूणच्या रिसॉर्टला पार्टी करायचा घाट घातला. राहुल गाडी चालवत होता. थोडी दारू पिल्याने त्यांना नशा चढली होती. ते 4ही जण एन्जॉय करत जोक्स पास करत जात होते. आता खालापूर क्रॉस करून बराच वेळ झाला होता. 90 ते 100च्या स्पीडने ते जात होते. थोड्याच वेळात ते कशेडी घाटाजवळ पोहोचले. ते याआधीही खूप वेळा कशेडी घाटातून गेले होते, त्यामुळे तो घाट त्यांच्यासाठी नवीन नव्हता. पण रात्री घाटातून प्रवास करायची ही त्यांची पहिलीच वेळ. अमावस्या असल्याने सगळीकडे अंधार पसरला होता. त्या रात्री तो घाट खूपच भयानक वाटत होता. मध्येच टिटवीचा आवाज त्यांच्या कानावर पडत होता. रस्त्यावर एकही गाडी दिसत नसल्याने राहुल जरा दबकूनच गाडी चालवत होता. त्या अंधारलेल्या रस्त्यात वेगळीच भयानक शांतता त्यांचं मन अस्वस्थ करत होती. रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे तोंड वासून आपल्याकडेच बघतायत असा भास होत होता. अर्धा घाट पार केल्यावर राहुलला आपल्या गाडीबरोबरच कसली तरी सावली धावते असा भास होत होता. त्याला आता खूप घाम फुटू लागला. खरंच कोणी आपल्या गाडीबरोबर धावते का? या विचाराने त्याचे हातपाय थरथरू लागले. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. आता मागे बसलेल्या मित्रांनाही वेगळी शक्ती आपल्या बाजूला आहे याची जाणीव झाली. त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. आता गाडीत भयानक शांतता पसरली होती. ती सावली अजूनही आपला पाठलाग करते असं राहुलला दिसत होतं. शेवटी न राहूनच त्याने गाडी थांबवली. बाजूला पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. खाली उतरण्याची हिंमत कोणाचीही झाली नाही. आपल्याला भास झाला असं समजून त्याने गाडी पुन्हा सुरू केली. तशी त्याला पुन्हा ती अनामिक सावली आपल्याबरोबर धावते असं दिसू लागलं. यावेळेस गाडीच्या प्रकाशात ती सावली आता गडद होऊ लागली. अकराळ विक्राळ दिसणारी ती सावली बघून राहुलच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. धीर धरून त्याने मित्रांना त्या सावलीकडे इशारा केला. आता सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. तो घाट कधी संपतो असं त्यांना झालं होतं. 1 तास होऊनही घाट संपायचं नाव घेत नव्हता. पुन्हा पुन्हा तीच झाडे लागतायत, तीच वळणं लागतायत असं त्यांना जाणवू लागलं. आपल्याला चकवा लागलाय हे एव्हाना त्यांना कळून चुकलं. राहुलने गाडीचा स्पीड वाढवला. पुन्हा त्याच वळणावरून त्यांची गाडी धावत होती आणि गाडीबरोबर ती अनामिक सावलीही धावत होती. तेवढ्यातच एक मोठी किंचाळी त्यांच्या कानावर पडली. तसा राहुलने घाबरून ब्रेक लावला. आता त्यांच्या गाडीसमोर ती अनामिक सावली गाडीच्या प्रकाशात त्यांना स्पष्ट दिसू लागली. 5 ते 7 फूट उंचीची सावली कोणत्या तरी माणसासारखीच असल्याचं त्यांना दिसलं. पुढे जावं तर ती सावली समोरच होती. काय करावं त्यांना कळत नव्हतं. तेवढ्यातच त्यांच्यातला एक मित्र अजय बोलला, आपण खाली उतरून पाहायला हवं. नक्की कोण आहे ते? पण खाली उतरायची हिंमत त्यांची होत नव्हती. हृदयाची धडधड वाढू लागली. पण आता दुसरा कोणताच मार्गही त्यांना दिसत नव्हता. कारण पुढे गेलो तरी ते त्याच रस्त्यावर फिरत राहणार होते हे त्यांना कळून चुकलं होतं. शेवटी हिंमत करून ते गाडीतून खाली उतरले. वेगळी शांतता होती त्या ठिकाणी. माणसाचा आकार घेतलेली सावली फक्त रोडवर दिसत होती. आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. हा सर्व प्रकार पाहून ते जागेवरच थबकले. हिंमत करून राहुलने मोठ्या आवाजात, कोण आहे तिथे? समोर ये असं म्हणताच ती सावली त्यांच्या दिशेने सरकत असल्याचे दिसले. तसा त्यांच्या अंगावर भीतीने काटा आला. ते सर्व घाबरून भरभर गाडीत बसले. राहुलने गाडी सुरू केली आणि वेगाने निघाले. थोड्याच वेळात घाट संपून चिपळूणच्या रस्त्याला लागले. तसा सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. पहाटे 5 वाजता ते चिपळूणला पोहोचले. त्यांनी आधीच रिसॉर्ट बुक केले असल्याने त्या रिसॉर्टमध्ये पोहोचले. झालेल्या प्रकरणाने सगळेच हादरून गेले. दमल्यामुळे तसेच ते झोपी गेले. सकाळी उशिरात जाग आली. राहुल अजूनही झोपलेलाच होता.
तापाने फणफणला होता. त्याचं डोकंही खूप दुखत होतं. मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कसलीच शुद्ध नव्हती. रात्रीचा प्रकार अजूनही त्याच्या डोळ्यासमोरून फिरत होता. थोडा वेळ झोपून बरं वाटेल, असं बोलून तो पुन्हा झोपी गेला. चौघे मित्र बाहेर एक फेरी मारण्यासाठी निघून गेले. 1.5 तासात आले तर त्यांना राहुल फ्रेश होऊन मस्त तयार होऊन बसलेला दिसला. सकाळी तापाने फणफणलेला राहुल आता आपल्याला काहीच झालं नाही असं दाखवत होता. अजयने राहुलला कसं वाटतंय हे विचारल्यावर राहुलने विक्षिप्तपणे हसत, मला काय झालंय, मी एकदम ठणठणीत आहे, असं म्हणून मोठ्याने हसू लागला. राहुलचं वागणं पाहून आता सर्वजण गोंधळात पडले. त्याकडे दुर्लक्ष करत पार्टीची प्लॅनिंग करू लागले. पूर्ण दिवस चिपळूणमध्ये फिरून रात्री रिसॉर्टवर बर्थडे सेलिब्रेट करायचा असं ठरलं. सर्व तयारी करून निघाले. चिपळूणच्या निसर्गरम्य अशा समुद्रकिनारी त्यांनी बराच वेळ घालवला. रात्री केक कापून ड्रिंक घेऊन सर्वजण एन्जॉय करत होते. पण राहुलने ड्रिंक नव्हती घेतली. त्याचं लक्ष नव्हतंच या सगळ्यांकडे. मनाशीच काहीतरी विचार करत तो बसला होता. एक आसुरी भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याला लवकरात लवकर मुंबईला परत जायचे होते. एव्हाना सर्वजण झोपी गेले होते. राहुल मात्र रात्रभर जागाच होता. सकाळी लवकरच तयार होऊन सर्व मुंबईच्या दिशेने निघाले. दुपारपर्यंत ते मुंबईला पोहोचले. सर्वांना ड्रॉप करून राहुलने त्याच्या अंधेरीला राहत्या घरी गाडी वळवली. वडील लहानपणीच गेल्याने घरी आई आणि छोट्या भावाची जबाबदारी राहुलवर होती. तसा तो खूप हुशार मुलगा होता. कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने चांगल्या पोस्टवर जॉब मिळवला. पूर्ण घराची जबाबदारी त्याच्यावरच होती. थोड्याच वेळात राहुल घरी पोहोचला आणि थेट आपल्या रूममध्ये गेला. राहुलचं वागणं त्याच्या आईला खटकलं. प्रवासात दमला असेल असं तिला वाटलं होतं. जवळजवळ 1 तासाने राहुल रूममधून बाहेर आला आणि काहीच न बोलता गाडी सुरू करून निघून गेला. त्याचं वागणं खूपच विचित्र झालेलं. आज तो पूर्वीचा राहुल नव्हता. काहीतरी वेगळंच त्याच्या डोक्यात सुरू होतं. वेगाने गाडी चालवत तो जवळच असलेल्या टिळकनगरमध्ये पोहोचला. पार्किंगला गाडी उभी केली. गाडीच्या काचा खाली करून चेहऱ्यावर विक्षिप्त स्माईल करत कोणाच्या तरी प्रतीक्षेत बसून राहिला. जवळजवळ 4 तास एकटेच गाडीत बसून त्याने घालवले. रात्री 8ची वेळ. थोड्याच वेळात एक पांढऱ्या रंगाची गाडी त्याच्या गाडीच्या बाजूला येऊन उभी राहिली. 5 फूट 5 इंच उंचीचा, रंगाला सावळा माणूस गाडीतून उतरून पुढे जाऊ लागला. त्याला पाहून राहुलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याचे डोळे रागाने लाल झाले. क्षणाचाही विलंब न करता राहुल त्याचा पाठलाग करत निघाला. कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असं त्याला जाणवलं. त्याने मागे वळून बघितलं आणि राहुलला हटकलं. रंजन म्हणाला, कोण तुम्ही? माझा पाठलाग का करत आहात? राहुल म्हणाला, मी राहुल, तुम्ही रंजन देसाई ना? मला तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. ठीक आहे, या, आपण घरात बसून बोलूया, असं म्हणून रंजन बंगल्यात गेला आणि त्यामागोमाग राहुल. तुम्ही बसा, मी फ्रेश होऊन येतो. अवघ्या 3 ते 4 मिनिटातच रंजन फ्रेश होऊन आला. राहुल खाली मान घालून फरशीकडे एकटक बघत बसला होता. भयान शांतता पसरली होती. रंजन म्हणाला, काय काम होतं तुमचं? राहुलने रंजनकडे नजर वळवली आणि विक्षिप्तपणे मोठमोठ्याने हसू लागला. पूर्ण बंगल्यात त्याच्या हसण्याचा आवाज पसरला. राहुलचं वागणं पाहून रंजनने रागातच, कोण आहेस तू? असे विचारले. तसं राहुलने त्याच्यावर नजर रोखून पाहिलं आणि बोलायला लागला, विसरलास मला? मी तोच श्रीशांत केलसकर. आणि पाठमोरा होऊन उभा राहून राहुल पुन्हा मोठमोठ्याने हसू लागला. आता रंजनचा थरकाप उडाला. याला कसं श्रीशांतबद्दल माहिती? असा विचार मनात तो करत बोलला, पण श्रीशांत तर? राहुल म्हणाला, 4 वर्षांपूर्वी तू आणि तुझे 3 साथीदार प्रशांत, मंगेश, रोशन, तुम्ही मिळून माझा खून केला. तुम्ही माझा घात केला.
मला दारू पाजून कशेडी घाटात नेऊन तुम्ही माझ्या डोक्यावर वार केले. माझी काय चूक होती? मी तडफडत होतो, प्राणांची भीक मागत होतो. तुम्ही तसंच मला घाटातून खाली फेकून दिलं. माझ्या डोक्यातून रक्त येत होतं. मी जिवंत होतो. मला कोणीच मदत केली नाही. कदाचित माझा आवाजही कोणाला गेला नसेल. तिथेच मी माझे प्राण सोडले. काही दिवसांनी माझी बॉडी सडली. त्यावर हजारो किडे झाले. खूप दुर्गंध येत होती. त्यानंतर मी आजपर्यंत भटकतोय माझा बदला घेण्यासाठी. गेल्या 4 वर्षांपासून रोज घाटात कोणीतरी माझी मदत करायला येईल म्हणून मी फिरत होतो. आणि राहुल आला. ती रात्र अमावस्येची होती. त्याने मला हाक मारून बोलावलं. त्यामुळे मला त्याच्या शरीरात शिरता आलं. हो, मी आलोय माझा बदला घेण्यासाठी, असं म्हणत तो जवळा मोठा करत हसू लागला. राहुलच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. तो काही बोलणार एवढ्यातच श्रीशांतने त्याचा गळा पकडून त्याला वर उचलले आणि दुसऱ्या क्षणी दूर फेकून दिलं. रंजन समोरच्या भिंतीवर आदळून खाली पडला. त्याच्या डोक्याला जबरमार लागला होता. आता आपली सुटका नाही हे त्याला कळून चुकलं. श्रीशांत आपले दात एकमेकांवर आदळत आवाज करत होता. रंजनच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. आपला जीव वाचवण्यासाठी तो गयावया करू लागला. माझी यात काही चूक नाहीये. मला माफ कर. ह्या मागचा खरा सूत्रधार मंगेश आहे. त्यानेच आम्हाला त्याच्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतलं. श्रीशांतला आता खूपच राग येत होता. माझी काय चूक होती व मला का मारलं? त्याने रोखून रंजनकडे पाहत विचारलं. आज त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहिजे होती. रंजन थरथर कापत बोलू लागला. 4 वर्षांपूर्वी आपण कॉलेजमध्ये लास्ट इयरला असतानाच तुझं आणि मधूचं प्रेम प्रकरण सुरू होतं. हे मंगेशला समजलं होतं. त्याचं मधूवर आधीपासूनच खूप प्रेम होतं आणि तू मध्ये आलास. त्यानंतर कित्येक दिवस तो एकटाच राहू लागला. मंगेशला हे सहन नाही झालं म्हणून त्याने मैत्रीचा वास्ता देऊन तुझा काटा काढण्यासाठी आम्हाला तयार केलं. रंजनचं बोलणं ऐकून श्रीशांतला मधूची आठवण आली. तिच्या विरहाने तो आणखीनच दुखावला गेला. त्याच्या डोळ्यातून अश्रूऐवजी फक्त रक्त वाहत होतं. तो चवताळून उठला आणि तेवढ्याच द्वेषाने बाजूला असलेली मोठी फुलदाणी उचलून त्याने रंजनच्या डोक्यावर मारली. नारळ फोडावा तसा तो त्याच्या डोक्यावर घाव घालत होता. रंजनच्या डोक्यातून रक्ताची धार लागली होती. तो आक्रोश करत जमिनीवर पडला. श्रीशांत अजूनही त्याच्या डोक्यात घाव घालत होता. सगळीकडे रक्तच रक्त झालं होतं. रंजन मेलाय हे कळाल्यावर श्रीशांत त्याच्या बाजूला बसला. वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरला. त्याने रंजनचं सांडलेलं रक्त घेऊन आपल्या पूर्ण चेहऱ्याला लावलं. जणू त्याला त्याच्या रक्ताची तहान लागली होती. आता श्रीशांतच्या डोक्यात मधूचा विचार सुरू होता. आता त्याला मधूला भेटायचं होतं. तसाच उठून तो घरी परतला. रात्रभर त्याच्या डोळ्यांसमोर फक्त मधूचा चेहरा दिसत होता. 4 वर्षांपूर्वी घडलेलं सर्व फ्लॅशबॅक सारखं त्याच्या डोळ्यासमोर उभं झालं. सकाळी जाग आली तेव्हा राहुल आपल्या खोलीत होता. त्याला काहीच कळत नव्हतं. त्याचं पूर्ण शरीर सुया टोचल्यासारखं झोंबत होतं. डोळ्यांची आग होत होती. तो उठून हॉलमध्ये आला. कॉफीचा घोट घेत टीव्हीवर न्यूज पाहत बसला. काल झालेल्या निर्दयी खुनाची बातमी पाहून त्याच्या अंगावर सरकन काटा आला. राहुलने लॅपटॉप ओपन केला. बराच वेळ चाच पडल्यावर फेसबुकमध्ये नकळतच त्याने सर्च बॉक्समध्ये मधू सावंत नाव टाकले. तो आता यांत्रिकपणे हे सर्व करू लागला. मधूची प्रोफाईल पाहू लागला. त्यात तिचं सध्या जॉब करत असलेल्या कंपनीचं नाव दिसलं. श्रीशांतने पूर्णपणेच राहुलच्या शरीरावर ताबा मिळवला होता. दिवसभर तो फक्त मधूचाच विचार करत बसला होता. तिला भेटण्यासाठी खूपच आतुर झाला होता. कॉलेजमध्ये असताना त्याने पहिल्यांदा मधूला पाहिलं आणि पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडला. मधू खूपच लोभस आणि शांत मुलगी. गौरवर्ण, लांबसडक केस, मध्यम बांधा अशी ही मधू.
मधूची आणि श्रीशांतची मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात. मधूचं श्रीशांतवर खूपच प्रेम होतं. पूर्ण दिवस ती त्याचीच काळजी घेत असे. तासनतास हातात हात घेऊन कित्येक स्वप्न त्यांनी रंगवली होती. सगळं श्रीशांतच्या डोळ्यासमोरून जात होतं. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मधूला भेटायची ओढ लागली. संध्याकाळी 5 वाजता छान तयार होऊन मधू ज्या ठिकाणी जॉब करत होती तिथे तो पोहोचला. तिला कधी बघतो असं त्याला झालं होतं. थोड्याच वेळात मधू त्याला दिसली. मधूला पाहून श्रीशांत वेडा झाला. आजही ती तशीच सुंदर आणि लोभस दिसत होती. तो तिच्याकडे पाहतच राहिला. ती त्याच्या समोरून पाठमोर येऊन जाऊ लागली. श्रीशांतने मधूला आवाज दिला. मधू म्हणाली, कोण तुम्ही? तो काहीच बोलला नाही. 1 मिनिट ती त्याच्या डोळ्यातच पाहत राहिली. ते डोळे तिला ओळखीचे वाटत होते. त्याच्या डोळ्यात तिला तेच प्रेम दिसत होतं. श्रीशांतचे डोळे पाण्याने भरले. श्रीशांत म्हणाला, मधू, मी श्रीशांत, तुझा श्री. मधूला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ती स्तब्धपणे उभी होती. पण हे कसं शक्य आहे? तिचा गोंधळ उडाला. श्रीशांत म्हणाला, मला माहिती आहे, विश्वास ठेवणं कठीण आहे. मी तुला सगळं काही सांगतो. जवळच एक गार्डन आहे, आपण तिथे जाऊन बोलूया का? तिने होकारार्थी मान हलवली. मधू आणि श्रीशांत गार्डनमध्ये गेले. त्याच्याबरोबर घडलेली सर्व हकीकत त्याने तिला सांगितली. त्यांनी घालवलेल्या क्षणांची आठवण तिला करून दिली. मधूचा आता त्याच्यावर विश्वास बसला होता. ती खूपच रडू लागली. रडत रडत ती श्रीला बिलगली. तिच्या स्पर्शाने त्याच्या अंगावर काटा आला. कितीतरी वेळ ती त्याला मिठीत घेऊन रडत होती. मधू म्हणाली, श्री, तू मला सोडून का गेलास? तुझ्याशिवाय मी कशी जगली असेन? तू आता मला सोडून कुठेच नाही जायचं. इतकं बोलून ती पुन्हा रडू लागली. मधूला आता मंगेशने कसं आपल्याला श्रीशांतपासून वेगळं केलं हे कळालं होतं. गेल्या काही वर्षात श्रीशांतचा काटा काढल्यावर मंगेशने मधूबरोबर जवळीक साधली होती. काही महिन्यांपूर्वी त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली. मधूच्या घरच्यांनीही त्याला संमती दिली. पण मधूच्या मनात फक्त श्रीशांत होता. आता तिचा खूपच संताप झाला. मंगेशने आपल्याला आणि श्रीशांतला दूर केलं या कल्पनेनेच ती पेटून उठली. मंगेशला त्याच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे असं मनाशीच ती पुटपुटली. श्रीशांतला तिचा आवेग, तिचा सुगंध सगळंच मोहून टाकत होते. ते म्हणतात ना, खरं प्रेम मेल्यानंतरही संपत नाही. असंच काहीसं त्यांच्याबरोबर झालं होतं. श्रीशांतची निघायची वेळ झाली. निरोप घेताना दोघांच्याही डोळ्यात पाणी तरळलं. मी रोज ह्याच गार्डनमध्ये संध्याकाळी 6 वाजता तुला भेटायला येईल, हे वचन देऊन तो निघून गेला. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. वेळ रात्री 10 वाजता. रंजनच्या खुनाची वार्ता मंगेश, रोशन आणि प्रशांतला कळाली. त्याच्या जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला. रोशन आणि प्रशांत एकाच ऑफिसमध्ये काम करत असत. त्या रात्री ऑफिसची मीटिंग संपवून दोघेही घरी निघाले. रोशन गाडी चालवत होता. रात्री 11:15च्या सुमारास त्यांना रस्त्यात राहुल लिफ्ट मागताना उभा दिसला. सहसा जास्त गाड्या त्या रोडवरून जात नसल्याने त्यांनी गाडी थांबवली. राहुल मागच्या सीटवर बसला. रोशन आणि प्रशांत त्याला कुठं जायचंय, कोण तुम्ही, असे बरेच प्रश्न करत होते. पण राहुल मात्र शांत होता. रोशनने समोरच्या आरशातून मागे बघितले. त्याला श्रीशांत दिसला. त्याच्या डोक्यातून रक्त निघत होतं. त्याचा माथा रक्ताने भरला होता आणि चेहऱ्यावर आसुरी भाव दिसत होते. हे सगळं पाहून रोशनचे डोळे पांढरे फटक पडले. त्याने लगेचच मागे येऊन पाहिले. तेवढ्यातच त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. त्यांची गाडी झाडावर आदळली. प्रशांत आणि रोशनच्या डोक्याला जोरात फटका बसल्याने ते बेशुद्ध झाले. जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते त्याच परिसरात असलेल्या रेल्वे रुळावर झोपलेले होते. उठण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे हातपाय रुळाला बांधले होते. दोघेही सुटण्याचा आतोनात प्रयत्न करत होते पण त्याचा काही उपयोग होत नव्हता.
थोड्याच वेळात त्यांना जमिनीला हादरे बसतायत असं जाणवलं. ट्रेनच्या हॉर्नचा आवाज त्यांच्या कानावर पडू लागला. तशी त्यांच्या काळजाची धडधड वाढली. जीवाच्या आकांताने जोरजोरात ओरडत होते. ट्रेन जवळ येत होती तशी त्यांची तडफड वाढू लागली. आपल्या मृत्यूला ते डोळ्यासमोर पाहत होते. कान बधीर होतील इतका कर्कश आवाज झाला. डोक्यावर जोरात फटका बसला. डोक्याची कवटी फुटून वेगळी झाली. ते दोघेही ट्रेन खाली चिरडले गेले. त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. रुळावर रक्ताचा सडा पडला. थोड्याच अंतरावर उभं राहून श्रीशांत सगळं पाहत होता. त्यांची तडफड पाहून त्याला आत्मिक सुख मिळालं होतं. दोन्ही हात बाजूला पसरवून आभाळाकडे बघून तो हसू लागला. वातावरण अजूनच भयावह वाटत होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता श्रीशांत मधूला भेटण्यासाठी गार्डनमध्ये पोहोचला. ही त्यांची शेवटची भेट होती. आज मन भरून त्याला तिला पाहायचे होते. हातात हात घालून जुन्या आठवणीत ते दोघेही हरवून गेले. इकडे रंजनचा खून, त्यामागोमाग प्रशांत आणि रोशनचा झालेला अपघात. या सर्व घटना एकामागे एक झाल्याने मंगेश हादरला होता. हे सर्व कोण करतंय याचा छडा लागत नव्हता. श्रीशांतने सांगितलेल्या प्लॅननुसार मधूने मंगेशला आपण 2 दिवसासाठी गोव्याला फिरायला जाऊयात असा हट्ट धरला. आपल्या मित्रांचे अशा प्रकारे खून झाल्याने मंगेशचं कशातच लक्ष लागत नव्हतं. पहिल्यांदाच मधूने त्याच्याकडे काहीतरी मागितलं होतं. त्यामुळे त्याला आनंदही झाला आणि तिला नाही म्हणणं त्याला जमलं नाही. म्हणून तो लगेचच तयार झाला. दुसऱ्या दिवशी दुपारी 12च्या सुमारास मुंबईहून ते निघाले. मंगेशला बऱ्याच दिवसातून आज प्रसन्न वाटत होतं. मधूबरोबर एकांतात वेळ घालू या विचाराने त्याच्या पोटात फुलपाखरं उडत होती. दुपारी हॉटेलमध्ये जेवण करून ते पुढे निघाले. रात्री 12च्या सुमारास ते कशेडी घाटात पोहोचले. मंगेशला खूप अस्वस्थ वाटत होतं. मधू शांत बसून होती. ती शांतता त्याला खात होती. थोड्याच वेळात ज्या ठिकाणी श्रीशांतचा खून केलेला त्याच ठिकाणी त्यांची गाडी मध्येच बंद पडली. त्याने गाडी सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला पण गाडी काही सुरू होत नव्हती. मधू सगळं बघत शांत बसली होती. तिच्याकडे त्याने पाहिलं तर तिची नजर त्याला अस्वस्थ करू लागली. तिची नजर चोरत तो गाडीतून खाली उतरला. त्या ठिकाणी अमानवीय शक्ती आपल्या बाजूला असल्याचा त्याला भास झाला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. एवढ्या रात्री कोणाची मदत मिळेल असं वाटतही नव्हतं. पुन्हा गाडी सुरू करून बघावी म्हणून तो मागे फिरला पण गाडीचा दरवाजा ओपन होत नव्हता. त्याची हालत खूपच खराब झाली. त्याची अवस्था बघून मधू मनोमन हसत होती. तेवढ्यातच त्याच्या डोक्यावर मागून वार झाला. डोक्यात हातोडा मारल्यासारखं जाणवलं. दोन्ही हातात डोकं धरून त्याने मागे पाहिले. श्रीशांतने अकराळ विकराळ रूप धारण केलं होतं. त्याच्या डोळ्यात आग दिसत होती. त्याला पाहून मंगेशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचं अंग थरथरू लागलं. मधू खाली उतरली. मंगेश समोर जाऊन उभी राहिली. मंगेश काही बोलणार तेवढ्यातच तिने त्याच्या कानाखाली लगावली. मंगेशला सर्व कळून चुकलं. मंगेश आता तिच्या पायावर पडून तिची माफी मागत होता. श्रीशांतने त्याला खेचत खेचत रस्त्याच्या बाजूला नेलं. मंगेश त्याची हात जोडून माफी मागत होता पण आता थोडी त्याचा काही उपयोग होणार होता. आपण कसं श्रीशांतला मारलं हे सर्व मंगेशला आठवलं. त्याला त्याची चूक कळाली होती. जसं मंगेशने श्रीशांतला मारून घाटातून खाली फेकलं तसंच त्याने मंगेशला खाली फेकून दिलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मधूच्या डोळ्यात पाणी आलं. तिचे डोळे पुसत श्रीशांतने तिला जवळ घेतलं. श्रीशांतचा बदला पूर्ण झाला. त्याला 4 वर्षांनंतर मुक्ती मिळाली होती. मधूचा निरोप घेऊन तो निघून गेला. ती त्याच्या धुसर होणाऱ्या सावलीकडे पाहत राहिली. मधू आजही रोज संध्याकाळी गार्डनमध्ये श्रीशांतची वाट बघत बसते. रेवा जिथे राहत होती त्या रूममध्ये आता तिच्याबरोबर असणाऱ्या आणि तिच्या ओळखीच्या मैत्रिणी कोणी राहिल्या नव्हत्या.
म्हणून तिने रूम सोडायचा विचार केला आणि नवीन ठिकाणी नवीन फ्लॅट ओळखीच्या मैत्रिणीसोबत राहण्यासाठी शोधू लागली. खूप दिवस शोधल्यानंतर त्यांना एक फ्लॅट मिळाला. 1 BHK. लगेचच शिफ्ट करून सगळं व्यवस्थित केलं. नवीन बिल्डिंग असल्यामुळे जास्त कोणी अजून तिथे राहायला आलेलं नव्हतं आणि रेवा ज्या फ्लोअरला राहत होती त्या फ्लोअरला अजून तरी ती सोडून कोणी शेजारी राहायला आलेले नव्हते. तिची मैत्रीण रिया ही काही दिवसांसाठी घरी जाणार होती. तशी रेवा धीट होती, त्यामुळे ती एकटीच राहायला तयार झाली. दुसऱ्या दिवशी रिया घरी गेली आणि रेवाचं दररोजचं रुटीन पुन्हा सुरू झालं. जॉबला जाणं आणि आल्यावर जेवण बनवणं हेच काम तिचं दररोजचं असायचं. त्या दिवशी ऑफिसमधून यायला लेट झाला होता, म्हणून तिने जेवण पार्सल घ्यायचं असं ठरवलं. पार्सल घेऊन फ्लॅटवर आली. आल्यावर फ्रेश झाली, जेवायला ताट करून घेणार. तोच तिला आज काहीतरी वेगळंच जाणवलं. आपण आज या फ्लोअरला एकटे नाही आहोत. कोणीतरी नवीन आलेलं दिसतंय, कोणीतरी शेजारी आलाय. म्हणून रेवा जेवणाचं ताट तसंच ठेवून रूमच्या बाहेर आली होती आणि शेजारी कोण आले हे पाहायला शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवू लागली. 3दा बेल वाजवल्यावर करकर आवाज करत दरवाजा उघडला गेला. समोर दरवाजा उघडायला आलेलं तिला कोणीच दिसलं नाही. काही विचार मनात येतो न येतो तोच आतल्या रूम मधून आवाज आला. आत ये, मी आहे. आवाज एका स्त्रीचा होता, म्हणून तिने न दबकता आतमध्ये पाऊल ठेवलं. आवाज ज्या बाजूने आला होता त्या बाजूला तिची नजर त्या आवाजाला शोधू लागली, पण तिला तिथे कोणीच दिसेना. सगळीकडे नजर फिरवून झाल्यावर कुठे आहात असा आवाज देणार तोच तिच्या एक गोष्ट लक्षात आली. हा फ्लॅट आपल्या फ्लॅटसारखा मुळीच नाहीये. बहुधा बिल्डिंगमधले सगळेच फ्लॅट एकाच स्ट्रक्चरचे असतात. मग हा असा वेगळा का आहे? 1 BHK तर आहेच, पण याचा हॉल, किचन, बेडरूम सगळंच जणू एक वाडा असल्यासारखं का भासतंय? आता मात्र एक ना अनेक शंका आणि विचार तिच्या मनात गर्दी करू लागले. अचानकच एक हवेची झुळूक आली आणि तिच्या कानाशी काहीतरी हितगुज करतेय असं तिला वाटू लागलं. सगळ्या दार खिडक्या बंद असताना वाऱ्याची झुळूक आलीच कुठून? तिला दरदरून घाम फुटला. तशी तिने स्वतःची पावले दाराबाहेर जाण्यासाठी वळवली आणि पळत तिच्या रूममध्ये निघून गेली. रूममध्ये येऊन तिने रूमचा दरवाजा लॉक करून घेतला आणि जाऊन शांत सोफ्यावर बसली आणि भीतीने घट्ट डोळे बंद करून घेतले. तोच तिला बाथरूममधून पाण्याचा नळ चालू असल्याचा आवाज आला. मी तर इथे आहे आणि मी तर व्यवस्थित नळ बंद केला होता, मग चालू कसा झाला? ती उठली आणि घाबरत घाबरत एक एक पाऊल बाथरूमच्या दिशेने टाकू लागली. तसा पाण्याचा आवाज वाढत होता. तिथे गेल्यावर आत डोकावणार तोच लाईट गेली आणि ती मोठ्याने किंचाळली. आता मात्र भीतीने माघारी फिरायचा तिच्यात त्राण नव्हता. तसा मागून आवाज आला. श्श. तिने मागे वळून पाहिलं. हातात मेणबत्ती घेऊन रिया उभी होती. रियाला पाहून तिच्या जीवात जीव आला. रिया, हे वेडाबाई, किंचाळायला काय झालं? ही लाईट जायची वेळ आहे, 5 मिनिटातच येईल लाईट. त्या दोघी हॉलमध्ये येऊन बसल्या आणि थोड्या वेळातच लाईट आली. रेवा म्हणाली, तू येणार आहेस हे कळवलं नाही आणि पाण्याचा नळ असा चालू ठेवतात का? रिया म्हणाली, हो, नाही कळवलं. अचानकच ठरलं आणि मग आले डायरेक्ट. आणि फ्लॅटची चावी पण तुझ्याकडे होती. म्हणलं तू येशीलच मी पोहोचेपर्यंत, म्हणून नाही कळवलं तुला. आल्यावर पाहिलं तर दरवाजा उघडाच होता. आवाज दिला पण तू तर नव्हतीच. म्हटलं गेली असेल दूध आणायला आणि मी फ्रेश व्हायला गेले, पण पाणीच आलेलं नव्हतं, म्हणून तसाच नळ चालू ठेवला, पाणी आलेलं समजेल म्हणून. रेवा म्हणाली, ठीक आहे, बरं झालं आलीस लवकर, मला पण एकटीला करमत नव्हतं. रिया म्हणाली, तू कुठे गेली होतीस ग? आणि ते पण जेवणाचं ताट असंच टेबलावर ठेवून?
रेवा म्हणाली, जेवलेलं नाही ग, वाढून घेतलेलं मन. मला अजून जेवायचंच आहे. रिया म्हणाली, इकडे ये. बरी आहेस ना? पाहू दे बरं मला. रेवा म्हणाली, हो बरीच आहे की. काय झालंय मला? रिया म्हणाली, अगं खरकट ताट टेबलावर आहे आणि तू म्हणतेस भरलेलं. रेवा म्हणाली, अगं खरंच मी जेवण वाढून घेतलं होतं, पण मला जाणवलं की आपल्या शेजारी कोणीतरी राहायला आले, म्हणून मी ताट तसंच ठेवून पाहायला गेले. वाव, कोण आहे ग? रेवा म्हणाली, माहिती नाही. मी गेले होते पण कोणीच दिसलं नाही, मग माघारी आले. रिया म्हणाली, बरं ते जाऊ दे, इकडे ये. हे बघ, ताट रिकामा आहे. पण मी खाल्लीच नाही, तर मग ताटातलं गेलं कुठे? रिया म्हणाली, ते जाऊ दे, मी घरून डब्बा आणला आहे, ते खाऊया. जेवण होतं आणि दोघेही झोपायला निघून जातात. मध्यरात्री घड्याळात 3चे ठोके पडतात आणि चौथी थाप रेवाला दरवाजावर पडलेली ऐकायला येते. तिला वाटतं तिला भास होतोय, म्हणून तिने दुर्लक्ष केलं आणि झोपी गेली. थोडा वेळ शांततेतच गेला आणि पुन्हा तिला दरवाजावर थाप पडलेली ऐकायला आली. आता मात्र एकामागे एक थाप त्या दरवाजावर पडत होती. एवढं होऊनही रिया मात्र थोडीही जागी झाली नाही, याचं तिला आश्चर्य वाटलं. तिला उठवावं असं तिला वाटलं. तिने तिला उठवण्याचा प्रयत्नही केला. कोणीतरी दरवाजा वाजवते हेही सांगितलं, तरी रिया काही उठेना. रिया म्हणाली, अगं कुठे कोण वाजवते? तुला भास होतायत. झोपून घे, तुझी झोप झाली नाहीये. रेवाने रियाचं ऐकून घेतलं. तोपर्यंत दरवाजावरच्या थापांचा आवाज बंद झाला. मलाच भास होतायत असं स्वतःला सांगून तिने पुन्हा झोपून घेतलं. सकाळी उठून सगळं काही आवरून रेवा ऑफिसला निघाली. रिया कदाचित आज लवकर तिच्या आधी उठून ऑफिसला गेलीये असं तिला वाटलं. संध्याकाळी 8च्या सुमारास रेवा ऑफिसवरून आली. रिया तिच्या आधीच रूमवर आलेली होती. जेवण काय बनवायचं म्हणून रियाला विचारत होती, पण रिया मात्र वेगळ्याच तंद्रीत होती. तिचं लक्ष रेवा काय बोलते याकडे नव्हतंच. रेवा म्हणाली, अगं रिया, मी काहीतरी विचारते, सांग ना लवकर, भूक लागलीये मला, काहीतरी बनवूयात ना. तरीही रिया कुठेतरी एकटकच पाहत होती. मात्र तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हसू होतं, पण ते हसू रेवाला कायमसारखं वाटलं नाही. रेवाचं बोलणं चालूच होतं. तेवढ्यातच रियाने एक कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि रेवा शांतच झाली. रियाचं ते रौद्र रूप तिने तिच्या नजरेत आज पहिल्यांदाच पाहिलं होतं. तेवढ्यातच रेवाचा मोबाईल वाजला आणि ती मोबाईल आणायला बेडरूममध्ये गेली. पाहते तर रियाचा कॉल येत होता आणि याआधी 5 मिस कॉल तिचेच पडून गेले होते. रिया विचार करत होती की हॉलमधून ही मला का फोन करतेय. तशीच ती मोबाईल घेऊन हॉलमध्ये आली आणि पाहते तर काय, तिथे कोणीच नव्हतं आणि रियाचा तर कॉल येत होता. तिने तो उचलला. रियाने लगेचच सांगायला सुरुवात केली. रिया म्हणाली, ऐक रेवा, मला यायला आज उशीर होईल. तू जेवण तुझ्यापुरतंच बनव आणि जेवण करून घे. मी बाहेरून जेवण करून येते. आणि फोन कट झाला. काय घडतंय? ते कोण होतं की हा सगळा माझा भास होता? असे एक ना अनेक प्रश्न तिला पडले होते. शांत वातावरणात अचानकच हवेचा वेग वाढला आणि खिडक्या धाडधाड आपटायला लागल्या. त्या तिने कशा तरी बंद केल्या. किचनची खिडकी बंद करायला गेली तर समोरच्या फ्लॅटमधलं कोणीतरी किचनच्या खिडकीतून तिच्याकडे पाहत उभा आहे असं तिला दिसलं. एक हसण्याचा आवाज तिच्या कानी घुमू लागला आणि लाईटही गेली. तिने मोबाईलचा टॉर्च मेणबत्ती शोधण्यासाठी लावला तर तिला त्या उजेडात एक आकृती तिच्या समोरून भरकन गेलेली दिसली. ते काय होतं हे समजेपर्यंत तिच्या मागून तिच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. मागे येऊन पाहण्याची तिच्यात आता मात्र थोडीही हिंमत नव्हती. शुकशुक असा तिला आवाज आला. तिला वाटलं रात्रीसारखं मागे रियाच असेल, म्हणून तिने लगेचच वळून पाहिलं
तर समोर तिने अर्धवट चेहरा जळालेली, केस मोकळे आणि डोळे एकदम खोलवर गेलेले. चेहऱ्यावर ते रौद्र हसू असलेली एक स्त्री तिने पाहिली आणि ग्लानी येऊन ती खाली कोसळली. दुसऱ्या दिवशी सकाळीच डायरेक्ट ती शुद्धीवर आली, तर जिथे कोसळली ती तिथेच होती. रात्रीचं तिला सगळं काही आठवलं. रियाला सांगावं, ती आली असेल म्हणून ती तिला शोधू लागली. पण रिया अजूनही आलेली नाही, म्हणून तिने रियाला कॉल लावला. 2-3दा ट्राय केला, पण रिया काही कॉल उचलेना. थोड्या वेळाने रियाचाच कॉल आला. रेवा म्हणाली, कुठे आहेस तू रिया? अजून तू रूमवर आलेलीच नाहीये. रिया म्हणाली, मी कधी म्हटलं रात्री येते म्हणून? आणि आपला कॉलही झाला नाहीये. मी अजून 4-5 दिवस येत नाहीये हे सांगायलाच मी तुला आज फोन करणार होते. रेवा म्हणाली, तू परवा रात्री रूमवर आली आहेस. तुझी मजाक करायची सवय मला माहिती आहे. कुठे आहेस सांग. बोलता बोलताच फोन अचानकच कट झाला. फोनमधून तोच हसण्याचा आवाज आला आणि मागून आवाज आला, मी इथेच आहे. तिच्या हातातून मोबाईल खाली पडतो. त्या खाली पडलेल्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये तिला तिच्या पाठीमागे उभी असलेली आकृती स्पष्ट दिसते. ह्यावेळी मात्र तिने जी रात्री पाहिली होती ती बाई नव्हती. ही एक छोटी मुलगी होती, जिच्या चेहऱ्यावर भयंकर राग आणि डोळ्यातून जणू आता रक्त वाहील एवढे लाल होते. हिम्मत करून स्वतःला सावरत धडपडत ती जिना उतरून खालच्या फ्लोअरला आली. तिथे कोणीतरी मदत करेल या आशेने तिने एकाएकाचा दरवाजा खटखटायला सुरुवात केली. बराच वेळ झाला तरी कोणी दरवाजा उघडायला आलं नाही. तिने घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे 11 वाजले होते. तरी ह्या बिल्डिंगमध्ये सगळीकडे अंधारच पसरलेला होता. लुकलुकणाऱ्या बल्बचाही आता अंधुक प्रकाश होत चालला होता. ते विझण्याआधी तिचं लक्ष तेथील फ्लॅटला असलेल्या कुलपांकडे गेलं. सगळे लॉक होते. ती आली होती तेव्हा सगळे इथेच होते. ऑफिसला जाता येताना तसं कोणी बाहेर दिसत नव्हतं. आता हळूहळू सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात येऊ लागल्या. तिने त्या रात्री जी बाई पाहिली होती ती तिने याआधी इथे नवीन आली होती तेव्हा एक झाडूवाली म्हणून तिला पाहिलं होतं. आणि ती मुलगी जी तिला मोबाईलच्या स्क्रीनमध्ये दिसली होती ती तर गेटच्या तिथे आतमध्ये असलेल्या एका चॉकलेटच्या दुकानात बसलेली असायची, छोटीशी आणि दिसायलाही क्यूट. रेवाने तिची दररोज नजरभेट व्हायची आणि रेवा एक स्माईल देऊन दररोज निघून जात होती. काय घडतंय याचा रेवाच्या डोक्यात चांगलाच प्रकाश पडला होता. आणि इकडे मात्र लुकलुकणारा बल्ब केव्हाच विझून गेला होता. सगळीकडे काळोख पसरला. बाहेर जायचा रस्ताही आता तिला समजेना. आपल्याला मदतीची गरज आहे की ह्या दोघींना आपल्या मदतीची गरज आहे तिला काहीच समजेना. त्या दोघींनीही 10 ते 12 दिवसात तिला काही त्रास दिला नव्हता जेणेकरून ती जास्तच भीती बाळगेल. उलट रिया म्हणून त्या दोघी तिच्याबरोबर राहत होत्या. तिच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं जे थांबायचंच नाव घेत नव्हतं. विचार करत चालत चालत ते एका अडगळीच्या खोलीत येऊन पोहोचली. अंधारात काही दिसत नव्हतं. चेअरला धडकून ती खाली पडली. तिथे तिला एक मेणबत्ती हाताला लागली. आता एक काडीपेटी किंवा लायटर काहीतरी हवं होतं जेणेकरून तिला उजेड करता येईल. अंधारात ती कुठे काही मिळते का हे हाताने चाचपडत होती तेव्हा तिच्या हाताला फुटलेल्या काचेचे तुकडे लागले. ती बाई आणि त्या मुलीचा आवाज आता रेवाला रडलेला ऐकू लागला. त्या दोघी तर तिला दिसत नव्हत्या. आज तिला जे भासत होतं ते भयंकरपेक्षाही भयंकर होतं, पण ती स्वतःला सावरत होती. अचानकच बंद झालेले बल्ब पुन्हा लागले होते. ती अडगळीची खोली धुंदक प्रकाशमय झाली. तिच्या हाताला लागलेली जखम तिला जाणवली नव्हती, पण रूममध्ये मात्र सगळीकडे रक्ताचे थेंब पडले होते. तिच्या लक्षात आल्यावर एका जागेवर ती बसली आणि तिने जवळ असलेला स्टोलचा तुकडा फाडून ती जखम बांधून टाकली. सगळं काही शांत भासत आहे. आता बाहेर पडावं म्हणून ती उठली. तिचा स्टोल तिथे असलेल्या पुस्तकांच्या रॅकच्या खिळ्यात गुंतला
आणि सगळी पुस्तके खाली पडली. सगळी धुळीने माखलेली होती. एक एक करत तिने ती पुन्हा वर ठेवून दिली. शेवटी जे हाताला लागलं ते एवढ्या धुळीतही जसंच्या तसं होतं. ती एक आकर्षक डायरी होती. म्हणून तिने ती हातातल्या बॅगमध्ये टाकली आणि रूमवर आली. रेवाने ती डायरी उघडली. त्यात पहिल्या पानावर एक सुंदर छोट्या गोड मुलीचा फोटो होता. खाली तिचं नावही होतं, रेवा. आणि दुसऱ्या पानावर एक कपल फोटो होता. पण त्या फोटोमधल्या त्या पुरुषाचं तोंड रंगवलेलं होतं, त्यामुळे तो चेहरा नीट दिसतही नव्हता. तिचं नाव होतं सुमन, पण त्याचं नावही रंगवलेलं होतं. त्या स्त्रीला पाहिल्यावर तिला यांना आधी कुठेतरी पाहिलंय असं वाटत होतं. आणि तिला आठवलं, ह्या दोघी त्याच आहेत ज्या काही दिवसांपासून फ्लॅटमध्ये दिसतायत. तिने डायरीचं पुढचं पान उलटलं. आता इथूनच सुरू होत होती सुमन आणि रेवाची गोष्ट. मी सुमन, काही अपेक्षा, स्वप्न, इच्छा न बाळगणारी, जी आहे त्यात समाधान मानणारी. पण जशी आवड हळूहळू बदलते तशा सवयी बदलतात. प्रेम, लग्न या संकल्पना तशा आधीपासूनच अस्तित्वात आहेत, पण तेव्हा फारसा त्यांना वाव नव्हता. म्हणून माझं लग्न भारतीय संकल्पनेनुसार घरच्यांच्या पसंतीला मान देऊन केलं होतं. मुलगा कोण आणि कसा हे फक्त वरून घरच्यांनाच माहिती असायचं, त्या मुलीला नाही. तसंच अगदी माझंही होतं. संदीपशी लग्न जमलं आणि विवाहही झाला. नव्याचे 9 दिवस असतात ना, अगदी तसंच. नवीन घर, नवीन जागा, जिथे आसपास कोणीही नव्हतं. बाळाची स्वप्ने आणि मुलगी झाली तर तिचं नाव रेवा असेल हे ठरवून त्यांनी त्यांच्या घरालाही रेवाचा फ्लॅट हेच नाव दिलं होतं. हळूहळू संदीपमध्ये बदल व्हायला लागला. संदीपच्या सवयी कळायला लागल्या तशी मनाला धास्ती वाढत गेली. त्याचं पिणं भयंकर वाढलं होतं. माझ्या पोटात रेवाचा अंश तिळतिळ वाढत होता. मलाही त्याला सांगायचं होतं, पण तो कधी शुद्धीतच नसायचा. ना घरी यायची वेळ, ना कामाचा काही पत्ता. सगळेच काटे उलटे फिरत होते. आयुष्यात प्रकाश किरण हा दिसतच नव्हता. एक एक दिवस काढता काढता माझे दिवसही भरले होते. आणि रेवा जन्माला आली. तिच्याकडे पाहून तरी संदीपमध्ये काहीतरी बदल होईल या वेड्या आशेने मी त्याच्यासोबतच रेवाला घेऊन राहिले. रेवा हळूहळू मोठी होत गेली. बाबांचं प्रेम, माया, काळजी हे तिच्या नशिबातच नव्हतं. तिने संदीपला समजवायचा प्रयत्न केला, पण त्याच्यात काही बदल होत नव्हता. सुमनही आता दररोज त्याला कंटाळली होती. म्हणून एक दिवस तिने घर सोडून जायचं ठरवलं. रेवाला घेऊन ती निघाली. तेवढ्यातच बाहेर दारात संदीप उभा राहिला. ती सोडून जाते, रेवाला घेऊन जाते हे पाहून तो भयंकर चिडला. थोडाही शुद्धीत नसलेल्या संदीपला समजलंच नाही त्याने त्या दोघींसोबत काय केलं. सुमन आणि रेवाला त्याने दारातून आत ढकलून दिलं. हातात जे आलं त्याने सुमनवर वार केले. छोटा रेवाचा जीव आकांताने ओरडत होता, पण ऐकायला आसपास कोणीही नव्हतं. सुमन रक्ताच्या थारोळ्यात विसावली होती. रेवाही ओरडून ओरडून निश्चित पडली होती. त्या दोघींना उठवण्यासाठी शुद्धीत नसलेल्या संदीपने पाणी म्हणून रॉकेलच ओतले. संदीप जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याने समोर पाहिलं, तेव्हा त्या दोघींनीही जीव सोडला होता. शेजारी एक डायरी होती ज्यावर छोट्या रेवाने त्यांच्या फ्लॅटचे, आईबाबांचे चित्र एका स्वप्नाप्रमाणे रेखाटले होते. त्याला सगळं काही उलगलं, पण तेव्हा वेळ निघून गेली होती. त्याच्या हातून घडलेला गुन्हा त्याला सहन नाही झाला, म्हणून त्याने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यातच घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सगळं काही जळून खाक झालं. रेवाने ती डायरी बॅगेमध्ये घातली आणि डायरी घेऊन बाहेर पडणारच तोच ती मुलगी रेवाच्या समोर आणि ती बाई सुमन तिच्या मागे उभी राहिली. त्यांना रुद्रावस्थेत पाहणं तिला अवघड होतं, पण तरीही तिने जीव मुठीत घेऊन तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तिच्या बॅगमधील ती डायरी त्या दोघेही हिसकावू पाहत होत्या आणि रेवा मात्र तिची बॅग सोडायला तयार नव्हती. तिची पूर्ण खात्री झाली होती की या डायरीमध्येच रेवाचं स्वप्न आहे आणि रेवाच्या स्वप्नामध्ये सुमनचा जीव.
त्यांचा जीव यातच अडकला आहे. हे त्यांचं स्वप्न आहे आणि कोणीही आपलं स्वप्न असं दुसऱ्याच्या हाती सोपवणार नाही. म्हणून तिला ती डायरी बाहेर घेऊन जायचं होतं. म्हणून ती जीवाच्या आकांताने त्या भीषण शक्तींचा सामना करत होती. फिरून फिरून रेवा त्या अडगळीच्या खोलीपाशीच येत होती. तिला बाहेर जायचा रस्ता काही केला मिळेना आणि त्या दोघेही तिचा पाठलाग काही सोडेना. छोट्या रेवाला आणि सुमनला हे सत्यही माहिती नव्हतं की या डायरीच्या बाहेर जाण्याने त्यांना या फ्लॅटमधून मुक्ती मिळणार आहे. रेवाला मात्र बाहेरचा रस्ता शोधता शोधता संध्याकाळ झाली. सूर्य मावळतीकडे झुकत चालला होता. रेवा कितीही पळाली तरी अडगळीच्या खोलीपाशीच येत होती. तिला आता काही समजत नव्हतं. बाहेर पडणं तिच्याच्याने होणारच नाही असं तिने आता मनाला समजावलं. ती बाई आणि छोटी मुलगी तिच्यासमोर खिदळत बसल्या होत्या. त्यांचा तो हसण्याचा आवाज आता तिला अनावर झाला. ती डायरी हाताशी धरून तिने आतापर्यंत स्वतःला त्यांच्यापासून वाचवलं होतं. ती डायरी तिच्याकडे होती म्हणून त्या अजूनपर्यंत तिचं काही बिघडू शकल्या नव्हत्या. त्या अडगळीच्या खोलीत एक छोटासा प्रकाश किरण बाहेरून आत येतोय हे तिच्या नजरेस पडलं. त्या पुस्तकांच्या रॅकच्या मागे एक खिडकी होती. येथून बाहेर पडायला नक्कीच रस्ता असेल असा ती विचार करत होती. ती एक शेवटचा पर्याय म्हणून आजमावून पाहावं म्हणून तिने तेही करायचं ठरवलं. त्या दोघींना त्या डायरीकडे आकर्षित करत तिने ती डायरी हवेत फेकली. ती पकडायला म्हणून त्याही हवेत झेपावल्या. तशी रेवाने ते रॅक बाजूला सारून त्या खिडकीतून बाहेर उडी मारली. उडी मारताना पुन्हा एकदा तिचा स्टोल त्या रॅकमध्ये गुंतला. ती हवेत फेकलेली डायरी ही नेमकी रॅकवर येऊन पडली. स्टोल गुंतल्यामुळे त्या रॅकवरचे सगळे पुस्तके रेवाबरोबरच खाली पडले. त्यात ती डायरीही खाली पडली. तसं त्या दोघींच्याही आक्रोशाने आणि किंचाळीने तो फ्लॅट हादरून गेला. दुसऱ्या फ्लोअरवरून पडल्यामुळे रेवा बेशुद्ध झाली. 5 मिनिटांनी तिच्या तोंडावर पाणी मारून तिला कोणीतरी शुद्धीवर आणलं. ते एक आजोबा होते. तिने त्यांच्याकडे लक्ष न देता आसपासच्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात ती डायरी शोधू लागली. आजोबा म्हणाले, "अगं पोरी, या मातीच्या ढिगाऱ्यात काय शोधतेस आणि तू इथे या ठिकाणी कशी आलीस?" तिचं लक्ष आजोबा काय बोलतायत याकडे बिलकुलच नव्हतं. ती वेड्यासारखी त्या मातीत काहीतरी शोधतीये. विचित्र लक्षण वाटलं म्हणून आजोबा तिथून निघून गेले. तो पुस्तकांचा ढिगारा चाचपडत असतानाच तिचं लक्ष थोडं दूरवर पडलेल्या डायरीकडे गेलं. तिने ती डायरी हातात घेतली आणि उघडली. त्या डायरीतील सगळी पाने अचानकच नष्ट झाली आणि एकच पान उरलं होतं. त्यावर लिहिलं होतं, फक्त आणि फक्त रेवाचा फ्लॅट. तिने मागे वळून पाहिलं तर ती पूर्णपणे गोंधळून गेली. तिला दूरवर काहीच दिसत नव्हतं. फक्त आणि फक्त सुनसान जागा होती. तिथे ना कोणती बिल्डिंग होती ना तिच्या येण्या जाण्याचा ऑफिसचा रस्ता होता. काहीही नव्हतं. सगळं काही तिच्या समजण्याच्या पलीकडचं होतं. संध्याकाळ व्हायला आली. काही मिनिटे बाकी होते. सूर्य अजूनही मावळतीला गेला नव्हता. त्याची फिकट किरणे अजूनही पडलेली होती. त्यात ती डायरी कधी राख झाली हे रेवालाही नाही समजलं. हे सगळं घडलं याचा तिच्याकडे आता काही पुरावा नव्हता. तिला माहिती नव्हतं की आजवर स्वप्न आणि सत्य यात गुंतलेल्या त्या 2 जीवांना तिने कायमचं मुक्त केलं होतं. रात्रीची स्मशान शांतता. स्मशानच होतं ते. त्यामुळेच तिथे खरीखुरी स्मशान शांतता होती. गाव संपलं की शेतजमीन लागत होती. तिच्या मधोमध बैलगाडीचा दांड आणि काही एक अंतरावर एक डोंगर. डोंगराच्या पायथ्याशी वडाचं भलं मोठं झाड. झाडाला मोठमोठ्या पारंब्या आणि त्या झाडालगत हे स्मशान. वाऱ्याने 1-2 पारंब्या जरी हलल्या तरीही भयानक वाटायचं. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा शेवटचा दिवस होता तो. संध्याकाळी काळ्या काळ्या ढगांनी गर्दी केली होती. पावसाच्या आगमनाचं वातावरण तयार होतं. आता रात्रीचे 12:30 वाजले होते. वाऱ्याचं घोंघावणं वाढत चाललं होतं. पाऊस कोणत्याही क्षणी कोसळेल असं वाटत होतं.
वडाच्या साऱ्याच पारंब्या हेलकावे घेत होत्या. कोणती तरी अज्ञात शक्ती त्या पारंब्यांवर झोके घेत आहे की काय असंच वाटत होतं. त्या निर्मनुष्य ठिकाणी कुणाची तरी हालचाल सुरू होती. एक स्त्री सदृश्य आकृती काळ्या कपड्यात तिथे वावरत होती. तिचे कमरेपर्यंत रुळणारे केस हवेवर अस्ताव्यस्त उडत होते. स्मशानाच्या जवळ एका बालकाचं सकाळीच पुरलेलं प्रेत जंगली प्राण्यांनी उकरून काढू नये म्हणून त्यावर काटेकुटे आणि भले मोठे दगड ठेवलेले होते. ते काटेकुटे दूर फेकले गेले, दगड दूर ढकलले गेले आणि त्या बालकाचे कपड्यात गुंडाळलेले शव मातीतून बाहेर खेचले गेले. एखाद्या हिंस्र श्रापदासारख्या हालचाली होत होत्या आणि गुरगुरूनही तसंच होतं. पुढचं दृश्य अतिशय किळसवाणं होतं. त्या स्त्रीने शवावर चावे मारून मांस खायला सुरुवात केली. तिचं तोंड रक्ताने माखू लागलं. काही मिनिटांनी ती मुख्य स्मशानावर आली होती. ते काळे वस्त्रही तिने उतरवले. स्मशानातली राख आपल्या अंगाला फासली. कापराच्या वड्या पेटवून ती मांडी घालून दक्षिण दिशेला तोंड करून निर्वस्त्र बसली आणि तिने मंत्रोच्चार सुरू केला. कुठल्या तरी अमानवीय शक्तीला ते आव्हान होतं. वातावरण अजूनच गंभीर आणि भयानक बनू लागलं. विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस कोसळू लागला. तिने डोळे मिटले आणि त्या क्षणी ते घडलं. तिची मान धडापासून वेगळी झाली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. पावसाचं पाणी लाल लाल झालं. सकाळी जगन डोंगराखालून बकऱ्या चरायला घेऊन चालला होता. स्मशानाजवळून पायवाटेने जाता जाता त्याचं सहज लक्ष गेलं. स्मशानावर कुणीतरी पडलेलं वाटलं. त्याने जरा जवळ जाऊन पाहिलं तर तो चक्कर येऊन पडता पडता वाचला. मुंडकं नसलेल्या निर्वस्त्र बाईचं धड पाहून तो भीतीने थरथरत घराच्या दिशेने धावत सुटला. घरी येऊन घराच्या दारापाशीच खाली कोसळला. घरातून कुणीतरी पाण्याचा तांब्या आणून त्याच्या तोंडावर पाणी मारलं. तो खाली बसून थरथरत होता. त्याच्या सर्वांगाला कापरं भरलं. काय झालं जगन? कुणीतरी विचारलं. बराच वेळ तत पप करत त्याच्या तोंडून शब्द फुटले. स्मशानात बाईचं प्रेत. अरे मग त्यात काय एवढं? स्मशानात प्रेतच असणार ना? नाही, स्मशानात मुंडकं छाटलेलं बाईचं धड आहे. दोघे चौघे हिम्मत करून स्मशानाच्या दिशेने धावले. त्यांचाही ते धड बघून थरकाप उडाला. मग कुणीतरी पोलिसांना कळवलं. पोलीस आले. मुंडकं नसल्याने ओळख पटत नव्हती. ते धड शवगृहात हलवलं गेलं. 2 दिवसांनंतर कळालं, कमलादेवी नावाची एक तांत्रिक बाई बेपत्ता आहे. तिच्या पतीने पोलिसात येऊन तक्रार केली होती. चौकशी अंती ती एक धिप्पाड, जाडजूड बांध्याची आणि काळ्याकुट्ट शरीराची महिला होती असे कळले. ते धडही त्याच वर्णनाशी मिळते जुळते होते. पोलिसांनी तिच्या पतीला ओळख पटवण्यासाठी नेले. तिच्या पायातील पैंजणे आणि जोडव्यांवरून त्याने लगेचच ओळखले. आता पोलिसांची चक्रे वेगाने फिरू लागली. गेल्या आठवड्यापासून तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच कसून चौकशी करण्यात आली. त्यात काही धागेदोरे हाती लागले नाहीत म्हणून पोलीस निरीक्षक मोहितेंनी पुन्हा तिच्या पतीला चौकशीसाठी बोलावले. मुझे कमलादेवी के बारे में पूरी जानकारी चाहिए. त्याच्या डोळ्यात रोखून पाहत मोहिते म्हणाले, बताता हूँ साहब. साहब, हम बिहार के रहने वाले हैं. कमला बहुत महत्वाकांक्षी औरत थी. मैं उसका पति तो था, पर घर में उसके ही चलती थी. वह हमेशा अघोरियों की तपस्या के बारे में तंत्र मंत्र की किताबें पढ़ती थी. अघोर विद्या से सिद्धि प्राप्त करके उससे प्रेतात्माओं को वश में करके लोगों से पैसा कमाने का उसका उद्देश्य था. इसके लिए वह 2-3 साल कामाख्या पीठ स्मशान में जाके कुछ साधुओं के साथ रहती थी. पर अघोर विद्या का इस तरह पैसा कमाने के लिए इस्तेमाल करने का उसका मकसद वहाँ के साधुओं की समझ में आ गया. उन्होंने उसे ज्ञान देना बंद कर दिया और उसको निकाल दिया. उसके बाद वह मेरे साथ ही यहाँ पे आ गई. यहाँ आने के बाद भी उसने कुछ पुस्तकों के द्वारा सिद्धियाँ प्राप्त करने के लिए साधना शुरू की. वह मंत्र तंत्र का पठन करती थी. लोगों के भूत उतारना,
पनौती से पीछा छुड़ाना, बीमारियों को दूर करना, धन लाभ के लिए तावीज देना, अच्छा पैसा कमा रही थी। पर यह सब झूठ था। दरअसल कभी कभी वह जानबूझकर लोगों को फंसाती थी। मुझे यह सब ठीक नहीं लगता था। लोगों को फंसाकर पैसा कमाना अच्छा नहीं लग रहा था, पर मैं कुछ काम धाम नहीं करता था, इसलिए वह जो काम कर रही थी उसे मैं रोक नाही सकता था. गेल्या काही दिवसात तिचे कुणाशी भांडण वगैरे झाले होते का? मोहितेंनी मध्येच प्रश्न केला. नहीं साहब, किसी से झगड़ा नहीं था, लेकिन एक सूरज नाम का. बोलता बोलता तो थांबला. बोल बोल, सूरज कौन आहे? नहीं नहीं साहब, मैंने गलती से नाम लिया. तो गोंधळला. मोहितेंनी रागीट नजरेने त्याच्याकडे पाहिले. तू नीट सांगणार आहेस का? मला या मर्डरमध्ये तुझाच हात दिसतोय. नीट बोल, नाहीतर तुला 3rd डिग्री दाखवतो. नहीं साहब, मेरा कुछ हाथ नहीं. तो फिर सूरज कौन है? साहब, वो उस दिन गुस्सा होके गया था. मेरी बीबी से कह रहा था कि उसका मंत्र तंत्र सब झूठ है, वह उसे मार देगा. लेकिन क्यों? मुझे नहीं मालूम साहब. मेरी बीबी के मंत्र तंत्र के मामले से मैं दूर ही था. वह जो कहती थी मैं उतना ही करता था. ठीक है, उसका पता बता दे. पोलीस निरीक्षक मोहितेंना आता आपल्याला काहीतरी माहिती नक्कीच मिळेल अशी खात्री वाटू लागली. त्यांनी त्याचा पत्ता लिहून घेतला आणि एका हवालदाराला त्याला घेऊन यायला सांगितले. बोलो साहब. अर्ध्या तासातच सूरज त्यांच्या समोर उभा होता. वय साधारण 50च्या आसपास, वर्ण सावळा आणि अंगकाठी अशी की त्याला पाहता क्षणीच हा काय कमलादेवीला मारणार असा विचार पोलीस निरीक्षक मोहितेंच्या मनात आला. पण ज्या ज्या लोकांवर संशय आहे त्यांची कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय कसून चौकशी करायची ही पोलीस निरीक्षक मोहितेंच्या कामाची पद्धत होती. त्यांनी सरळ सूरजच्या मानगुटीला पकडले. क्यों मारा उसे? अचानकपणे पोलीस निरीक्षक मोहितेंच्या आक्रमक पवित्र्याने सूरज घाबरला. मोहितेंकडे केविलवाना नजरेने पाहत तो म्हणाला, साहब, मैंने किसको मारा? तुझे पता है ना, कमला देवी का मर्डर हुआ है. क्या? सूरज ने चक्रावून उलट प्रश्न केला. सूरज, कमला देवी की गला काटकर हत्या की गई है. अरे बाप, लेकिन साहब, जिसने भी ये किया बहुत अच्छा किया. इसका मतलब यह काम तुमने ही किया है. सब सीधी तरह से बता रहे हो या? साहब, यह बात सच है कि मैंने उसे धमकी दी थी, मगर यह खून मैंने नहीं किया. सूरजने घडलेली हकीकत सांगायला सुरुवात केली. साहब, मैं गरीबी से तंग आ चुका था. किसी ने मुझे कमला देवी के बारे में बता दिया. कहा कि वह पैसे की बारिश का प्रयोग करती है. मैं उसके दरबार में गया. उसने कहा कि उसे कई सिद्धियां प्राप्त है. उसने 1 महीने के अंदर पैसों की बारिश का प्रयोग करके मेरी गरीबी दूर करने का विश्वास दिलाया, मगर उसने इस प्रयोग के लिए सोने की मांग की. कहा कि यज्ञ में सोना डालना पड़ता है. मैंने उसके बहकावे में आके बीबी के सारे गहने उसे दे दिए. पिछले 6 महीनों से उसने 3 बार यज्ञ किए, पर कुछ हासिल ही नहीं हुआ. तब मुझे पता चला कि उसने मुझे फंसाया है. मैंने मेरे गहने वापस मांगे तो वह इनकार करने लगी. कहने लगी कि सभी गहने यज्ञ में भस्म हो गए. इसलिए मैं उस दिन उसे धमकी देकर चला गया कि अगर मेरे गहने वापस नहीं मिले तो मैं उसे छोड़ूंगा नहीं. मेरे जैसे कई लोगों को वह ठग चुकी है साहब. पोलीस निरीक्षक मोहितेला त्याच्या बोलण्यात तथ्य वाटले. ठीक है, तुम अभी जा सकते हो, फिर से बुलाएंगे. जी साहब, मान हलवत सूरज म्हणाला आणि निघून गेला. आप भी जा सकते हो. कमलाच्या नवऱ्याकडे पाहत मोहिते म्हणाले. त्यानेही मान हलवली. 1 मिनिट. तो निघत असतानाच मोहितेंनी त्याला अडवलं. सुनो, सूरज के गहने ढूंढ के निकालो. उसे सारे गहने वापस करने हैं, समझे? जी साहब. त्याने मान हलवली आणि तोही निघून गेला. मोहिते साहेबांनी सिगारेट सुलगवली
आणि धुराच्या वलयांकडे पाहत ते विचारात गळून गेले. पुन्हा त्यांची विचारचक्रे फिरू लागली. मोहिते साहेबांच्या आदेशावरून दुसऱ्या दिवशी स्मशानाच्या आजूबाजूचा परिसर पोलिसांनी पुन्हा एकदा पिंजून काढला. त्यात काहीतरी असे सापडले ज्याने त्यांना तपासाची दिशाच बदलावी लागली. कमलादेवीच्या पतीने मोहिते साहेबांजवळ दागिन्यांचे एक बोचकेच आणून दिले. साहब, यह सब गहने हैं, जिनके है उन्हें आप लौटा सकते हैं. सूरज के गहने भी इसमें ही है. काही मिनिटातच सूरज मोहिते साहेबांच्या केबिनमध्ये त्यांच्यासमोर उभा होता. त्याने सांगितलेल्या वर्णनाचे दागिने मोहिते साहेबांसोबत असलेल्या कॉन्स्टेबलने दागिन्यांच्या गाठोड्यामधून शोधून काढले. मोहिते साहेबांनी ते सूरजच्या ताब्यात दिले. सूरज एकदम भारावून गेला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने मोहिते साहेबांचे पाय पकडले. अरे काय करतोयस, असं म्हणत मोहिते साहेबांनी त्याला उठवले. साहब, बहुत मेहरबानी आपकी, यह हमारा फर्ज है. त्याच्या खांद्यावर हात ठेवत मोहिते साहेब म्हणाले. नंतर कॉन्स्टेबलकडे पाहत ते म्हणाले, सूरजचे दागिने मिळाल्याबद्दल त्याचा जबाब लिहून सही घ्या. कॉन्स्टेबलने मान हलवली. कॉन्स्टेबलने सूरजला खुनीनेच केबिन बाहेर चालण्यास सांगितले. सूरज केबिन बाहेर निघता निघताच मोहिते साहेबांनी काहीतरी आठवून त्याला थांबवलं. 1 मिनिट. सूरज मागे वळला. मोहिते साहेबांनी त्यांच्या टेबलच्या बाजूला असलेल्या एका पिशवीतून एक पादुका बाहेर काढली. सूरज, ही पादुका ओळखतो? सूरजने जवळ येत पादुका निरखून पाहिली. साहब, सेवालाल बाबा के आश्रम में 3 विशेष सेवक ऐसी पादुकाएं पहनते हैं. मोहिते साहेबांचे डोळे चमकले. त्यांचा संशय खरा ठरत होता. ही पादुका त्या तिघांपैकी कुणाची असू शकेल? काही अंदाज येतोय का? मोहिते साहेबांनी प्रश्न केला. बाबा के 3 खास सेवकों में से 2 की तबीयत से तो ऐसा लगता है कि यह पादुका उनकी नहीं हो सकती. साहब, यह पादुका जरूर बाबा के सेवक जीवन की हो सकती है. डोंगराच्या पलीकडे सेवालाल बाबाचा आश्रम होता. या बाबांचे वागणे एकदम चमत्कारिक होते. बाबांकडे समस्या घेऊन येणाऱ्या व्यक्तीला बाबा काहीतरी चित्रविचित्र उपाय सांगायचे, काहीतरी गुढमय पुटपुटायचे. कदाचित त्यामुळेच बाबांकडे भक्तांचा जास्त ओढा होता. बाहेर मोठा सभामंडप आणि त्यानंतर एक छोटेसे प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून एका वेळी एकाच भक्ताला प्रवेश मिळत असे. गुहेसमान असलेल्या एका पोकळीतून बाबाच्या बैठकीपर्यंत जाणाऱ्या साधारण 100 मीटरच्या रस्त्यात अंधार होता. या रस्त्यात असलेल्या 4-5 मशालींचा काय तो थोडाफार उजेड होता. बाबांच्या बैठकीची खोली साधारण 10 फूट लांब व 20 फूट रुंद होती. बाबाच्या बैठकीच्या मागच्या बाजूला पुन्हा तितक्याच लांबीचा चौथरा. चौथऱ्याच्या मध्यभागी कालीमातेची 15 फूट उंच मूर्ती. बाबांच्या बैठकीच्या बाजूला मानवी कवट्या व हाडांचे दंडुके होते. मध्यरात्रीच्या सुमारास बाबा आणि त्यांचे अत्यंत विश्वासातले 2 सहकारी यांची गुप्तरित्या तयारी सुरू होती. वातावरण अतिशय गंभीर दिसत होते. तशातच त्या खोलीतल्या होमात समिधा, तूप आणि इतर साहित्य जळत असल्याने संपूर्ण खोली धुराने भरलेली होती. बाहेर धोधो पाऊस कोसळत होता. तरी होमाच्या गर्मीने तिघांच्याही उघड्याबंब शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. जीवन कहाँ गायब है उसे पता था. आज इतना महत्वपूर्ण काम है. बाबा जीवनवर संतापले. पता नहीं कहाँ गया है वह, हमने बहुत ढूंढा उसे. बाबाचा एक सहकारी म्हणाला. ठीक है, उससे मैं कल निपटूंगा. अब तुम दोनों ध्यान से सुनो. मैं जैसे बोला हूँ ठीक वैसे ही करना. जरा सी भी भूल हम सबके लिए खतरा बन सकती है. बाबा दोघांकडे पाहत धीर गंभीर आवाजात म्हणाले. जी. दोघांपैकी एक जण म्हणाला. बाबा. दूसऱ्याने शंका काढली. बाबा, कमला देवी की आत्मा पे अगर काबू ना पा सके तो? बेहुदा शक मत करो. मेरा इतने सालों का ज्ञान कब काम आएगा? पर बाबा, मुझे संदेह इसलिए है क्योंकि वह खुद भी काली विद्या में माहिर थी. कहीं उसकी आत्मा आप पर हावी हो गई तो? आपने उसे क्यों चुना? तूने उस दिन भी यही सवाल किया था.
कमला देवी को चुनने की वजह यह थी कि वह धीरे धीरे उसके काले जादू का कारोबार बढ़ा रही थी। उसका भक्त परिवार बढ़ रहा था। कई साल अगर ऐसा ही चलता रहा तो अपनी दुकान बंद हो जाती। और तो और पिछले कुछ दिनों से वह स्मशान में कुछ विद्याएं सीख रही थी, जिससे वह मेरे आगे निकल जाती। मुझे मेरे काले जादू के लिए एक कटे हुए सर की आवश्यकता भी थी, इसलिए एक पत्थर से दो निशान लगाए। चलो, अब तैयार हो जाओ। मैं आंखें बंद करके बैठ रहा हूँ। मेरी आंखें बंद करने के बाद कोई भी कुछ भी बात नहीं करेगा। सिर्फ मेरी मंत्रोच्चार की आवाजें ही गुफा में गूंजनी चाहिए। मुझे बिल्कुल भी टोकना नहीं। मैं खुद आंखें खोलूंगा करीब 1 घंटे के बाद, असे म्हणत बाबा भल्या मोठ्या पाटावर बसले होते. समोर असलेल्या वस्तूवरील काळा फडका वर अलगद उचलला. ते कमलादेवीचे मुंडके होते. बाबाने अबीर गुलाल त्या मुंडक्यावर टाकले. बाजूला असलेल्या लिंबावरही अबीर गुलाल टाकून त्याला सुया टोचल्या आणि बाबांनी डोळे मिटले. बाबांचा मंत्रोच्चार सुरू झाला. बाबांचे दोन्ही सहकारी होमामध्ये एक एक वस्तू टाकत दोन बाजूला बसले होते. एकंदरीत धीरगंभीर असे वातावरण होते. काही वेळ गेला असेल. अचानकच त्या गुहेत असंख्य प्रकाशझोत पडले. बुटांचे आवाज दुमदुमले. बाबांच्या दोन्ही सहकाऱ्यांना खसकन ओढून पकडले गेले. बाबांचा मंत्रोच्चार सुरूच होता. अब उठता है अपनी जगह से या डंडे मार के उठाओ. हा आवाज होता पोलीस निरीक्षक मोहितेंचा. त्या आवाजानेही बाबा उठला नाही. उलट त्याचा मंत्रोच्चाराचा आवाज अजूनच वाढला. दांडुक्याचा एक जोरदार फटका बाबाच्या पाठीत पडला आणि बाबा कळवळला. 2 हवालदारांनी त्याला फरफटत बाहेर काढले. बाबाने डोळे उघडले. पोलिसांबरोबर जीवनला बघून तो काय समजायचं ते समजला. पोलिसांनी त्यांना तिघांना एका जीपमध्ये बसवलं आणि जीवनला दुसऱ्या जीपमध्ये कोंबलं. 2 दिवसांनी स्थानिक तहसीलदार, अतिक्रमण विरोधी पथक, पोलीस सुरक्षेसह बाबाच्या अनधिकृत आश्रमावर पोहोचले. बुलडोझरने आश्रमाचे बांधकाम जमीनदस्त होऊ लागले. बग्यांच्या गर्दीत पुढच्याच बाजूला सूरज उभा होता. जसजसे बांधकाम खाली कोसळत होते तसतसा तो टाळ्या वाजवत होता. असे म्हणतात, आत्मा ही 1000 वर्षापर्यंत जिवंत असते. सर्वच आत्म्याला मुक्ती मिळेलच असे नाही. ज्यांची इच्छा अपुरी असते किंवा ज्यांचा तडफडून मृत्यू होतो त्यांची आत्मा ही फिरत असते. शक्यतो अमावस्या आणि पौर्णिमेला अजूनही भूतांचा वावर असतो व खूप जणांना त्याचा दृष्टांत मिळतो. काही लोकांचा यावर विश्वास बसतो तर काही लोकांना या अफवा वाटतात. शेवटी प्रत्येक गोष्ट ही आपल्या मान्य आणि न मान्यावर आहे. काही दिवसांपूर्वी माझे काका वारल्यामुळे गावावरून माझी एक आजी आली, वंदना, म्हणजेच वडिलांची मावशी. आणि तिने मला पुढील घडलेली घटना, जी जुनी गोष्ट आहे, ती सांगितली. तेव्हा तिचे नुकतेच लग्न झाले होते. आता तिचे वय 60 ते 62 वर्ष असेल. माझं गाव साताऱ्यामध्ये आहे आणि आजीचे गाव सुद्धा तेच आहे. तर 40 ते 45 वर्षांपूर्वी घडलेली ही गोष्ट तिने आम्हाला सांगितली. आमच्या गावापासून काही अंतरावर एक ओढा आहे, ज्याला लिंबाचा ओढा असं म्हणतात, कारण त्या ओढ्याशेजारीच खूप लिंबाची हिरवीगार झाडं आहेत. पावसाळ्यात तर हा ओढा ओसंडून वाहतो. हा ओढा पूर्वीपासूनच भुताटकीसाठी प्रसिद्ध आहे. कारण असे जुने लोक म्हणतात की जे जे लोक या ओढ्यात वाहून गेलेत, म्हणजेच ज्यांचा मृत्यू ओढ्यात बुडून झाला आहे, त्यांची आत्मा अजूनही काही लोकांना दिसते किंवा त्यांचा आवाज ऐकू येतो. तर ही गोष्ट होती रुपालीची. त्यावेळेस आमच्या गावात हे प्रकरण खूप गाजले होते. रुपाली सुतार, दिसायला गोरीपान, उंच, नाजूक, वय जेमतेम 20 ते 22 वर्ष. आजच्या प्रमाणेच त्यावेळेस सुद्धा जुन्या विचारांचे लोक होते. त्यातल्या त्यात आता काळ खूप पुढे गेला आहे आणि लोकही मॉडर्न झाले आहेत.
रुपालीकडून एकच चूक झाली आणि ती म्हणजे सूरजवर प्रेम करून. सूरज पाटील हा रुपालीच्या घरापासून काही अंतरावर राहत होता. 2 वर्षांपूर्वीच त्यांची ओळख झाली. तसे ते लहानापासून एकमेकांना ओळखत होते. जशी शाळा संपली तशी त्यांची मैत्री झाली. मग मैत्रीतून प्रेम झाले. त्यावेळेस प्रेमविवाह करणे जवळजवळ अशक्यच होते, कारण तो जमाना वेगळा होता. याच संदर्भात बोलण्यासाठीच आज रुपालीने सूरजला लिंबाच्या ओढ्यावर बोलावले होते. रुपालीचे घर जवळच होते, पण आई वडील दुसऱ्या गावी गेलेले. हीच संधी पाहून ती सूरजला भेटायला आली. रुपाली अर्ध्या तासापासून सूरजची वाट पाहत होती, पण त्याचा काही पत्ता नव्हता. शेवटी ती रडकुंडीला आली. तिचे खरोखरच खूप प्रेम होते सूरजवर आणि लग्न केले तर त्याच्याशीच करणार असे तिने मनोमन ठरवले होते. रुपाली कंटाळून जायला निघते. तेच समोरून सूरज येताना तिला दिसतो. तसे ती डोळ्यातील अश्रू पुसते. दुपारची वेळ असल्याने ओढ्यावर म्हणावे तितके लोक नव्हते. सूरज, किती वेळ झालाय, मी वाट पाहते तुझी. इतका का वेळ लागलाय तुला यायला? रुपाली म्हणाली. हो ग, पण थोडे काम निघाले होते घरी. आबांसोबत शेतात गेलो होतो. त्यांची नजर चुकून आलो आहे तुला भेटायला. सूरजला कल्पना नव्हती की रुपालीने त्याला का बोलावले आहे. मी पाहते, आजकाल तुला वेळच नसतोय माझ्यासाठी. जेव्हा बघावं तेव्हा काम काम. कधी बाहेर असतोस तर कधी शेतावर. तू मला फसवत तर नाहीयेस ना? तू दुसऱ्या मुलीबरोबर? रुपाली संशयाने सूरजकडे बोट दाखवते. अगं खरंच मी कामात होतो. उसाला पाणी घालत होतो. मी कशाला दुसऱ्या मुलीबरोबर फिरेन? तू पण ना. बोल, तुला काय महत्वाचं बोलायचं होतं? सूरज तिच्यापासून थोडी नजर चोरत म्हणतो. त्याला वाटले नव्हते की रुपाली त्याच्यात इतकी गुंतली असेल, पण आता प्रकरण हाताबाहेर जाताना दिसत होते. तो फक्त तिचा फायदा उचलत होता. अरे, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक स्थळ आणले आणि मुलाच्या घरचं सर्व काही चांगलं आहे. शेती वगैरे. नकार देण्यासारखं काहीच नाही. पण मी त्यांना सांगणार आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि आपण लग्न करणार आहोत, रुपाली ठामपणे म्हणते. तसा सूरज थोडा बावचळतो. त्याला रुपालीचे प्रेम वेडेपणा वाटत होता. अगं, तुला काय येडबीड लागले का? इतक्या चांगल्या स्थळाला तू कसा काय नकार देऊ शकते? होय म्हणून टाक की. आणि मी स्पष्टच म्हणतो, आपल्या लग्नाची स्वप्न पाहू नकोस. ते कधीच होणार नाही, सूरज अडखळत म्हणतो. तसा आता रुपालीच्या रागाचा पारा चढतो व ती सूरजची कॉलर पकडते. समजतोस काय तू स्वतःला? मी तुला काय खेळणं वाटले? खेळून झाले की फेकून दिले? माझं प्रेम म्हणजे तुला काय वाटले? किती विश्वास ठेवला रे मी तुझ्यावर. माझंच चुकलं. आपण 2 वर्षांपासून लोकांपासून लपून छपून भेटतोय. जर लग्न करायचंच नव्हतं तर आधीच सांगायचं होतंस ना. तू माझ्या भावनांशी खेळला आहेस. रुपालीचे डोळे आता आग ओकत होते. कॉलर सोड माझी. मी कधीच म्हणालो नव्हतो की माझ्या मागे ये आणि आपण लग्न करू. मी तुझ्यावर जबरदस्ती केली नव्हती. आणि या वयात फक्त आकर्षण असतं, प्रेम नाही. तू सुद्धा या आकर्षणाला प्रेम समजतेस. आणि राहिला प्रश्न लग्नाचा, तर माझ्या घरचे कधीच आपल्या लग्नाला परवानगी देणार नाहीत. आणि मी त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं तर मला एक दमडी सुद्धा भेटणार नाही आणि घरातून हाकलून लावतील ते वेगळंच. सूरजचे शब्द ऐकून रुपाली पुरती कोलमडून गेली. तसा तिच्या डोळ्यात आसवांचा पूर जमा झालेला व ती तिथेच मटकन खाली बसते आणि रडू लागते. तिला वाटलेही नव्हते की सूरज इतका स्वार्थी असेल. आता कुठे तिला सूरजवर प्रेम केल्याचा पश्चाताप होत होता, पण सूरजला याचं काही देणं घेणं नव्हतं. तो आपल्या मतावर आणि निर्णयावर ठाम होता. सूरज, मी तुझ्यावर निस्वार्थ प्रेम केले आणि त्याचे हे फळ दिलेस मला. बघ कशी अवस्था झाली आहे माझी, ज्याला तू कारणीभूत आहेस. तू जर अजून कोणाशी लग्न केलंस ना तर मी खरंच जीव देईन, लक्षात ठेव, रुपाली म्हणते व जोरजोरात रडू लागते. पण सूरजवर याचा काहीच परिणाम होत नव्हता. तो कधीच आपल्या आईवडिलांच्या पुढे जाणार नव्हता,
कारण मग त्याला प्रॉपर्टीमधून बेदखल केले असते. हे बघ, रडून काही होणार नाहीये. तुला जे स्थळ आले त्याच्यासोबत तू लग्न कर. सुखात राहशील. चल, येतो मी. आणि माझ्या बोलण्याचा नीट विचार कर आणि त्या मुलाशी लग्न कर. सूरज कुत्सित हसत म्हणतो व तिथे क्षणभरही न थांबता निघून जातो. रुपाली तिथेच खूप वेळ बसून होती. रडून रडून तिचे डोळे सुकले होते. तिला काय करावं तेच सुचत नव्हतं. शेवटी ती डोळे पुसते व संध्याकाळ झाल्यावर घरी परतते. पण तिने अजूनही आशा सोडली नव्हती. तिला काहीही करून सूरज सोबतच लग्न करायचे होते. कारण जर त्यांचं प्रेम प्रकरण कोणाला समजलं असतं तर तिचं जीणं मुश्किल झालं असतं. कोणी तिच्याशी लग्न केलं नसतं. कारण त्यावेळेस समाज मुलींनाच नाव ठेवत असत आणि क्वचितच कोणती मुलगी असे पाऊल उचलत असे. आईवडिलांपुढे जाण्याचे कोणाचेही धाडस नव्हते. घरी आल्यानंतर सुद्धा रुपालीचे चित्त थाऱ्यावर नव्हते. तिच्या डोक्यात अजूनही सूरजचे विचारचक्र सुरू होते. ज्या माणसावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवावा त्यानेच तिला नाकारावे हे तिला पचायला जड जात होते. समाजाला न जुमानता तिने सूरजवर मनापासून प्रेम केले होते, पण सारेच व्यर्थ होते. काही दिवस ती अशीच गुमसुम स्वतःच्या जगात राहत होती. आईवडिलांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. शेवटी तिला राहवले नाही व तिने धीर एकवटून आईवडिलांना खरे काय ते सांगितले. तसे आईने तिच्या कानाखाली ठेवून दिली. कारण ते लोक गरीब असले तरी मानी होते. हेच दिवस पाहायला तुला मोठे केलं होय. आम्हाला फसवून त्या पोराला इतकं दिस लपून भेटत होतीस. तुला माहिती होतं नवं त्यांची आणि आपली बरोबरी होऊ शकत नाही. तरी सुद्धा तू एवढं मोठं धाडस केलंस. अगं भवाने, आईबापाच्या आबरूचा थोडा तरी विचार करायचा होतास ना. आईच्या बोलण्याने रुपाली रडू लागते. तिच्या जिव्हारी लागले होते. कोवळ्या वयात असे घडणे साहजिकच असते. पण सूरजचे फक्त आकर्षण होते, प्रेम नव्हते. अगं सुमे, मारू नगस तिला. एवढ्या मोठ्या पोरीवर हात उगारणं बरं नवं. रूपा, जे झालं ते विसरून जा बाळा. जे नवीन स्थळ आले तुला ते एकदा पाहून घे. रुपालीचे बाबा समजूतदार होते, त्यामुळे तिच्या आईचे डोके अजूनच फिरले होते. आबा, पण माझं खरंच खूप प्रेम आहे त्याच्यावर. मी सुखी संसाराची स्वप्न पण पाहिली होती. तुम्ही एकदा त्याच्या आईवडिलांशी बोलाल का? रुपाली शेवटचा प्रयत्न करून पाहते व केविलवाना चेहरा करते. बघितलं कशी जीभ वचावचा चालते पोरीची. आली कुठनं एवढी हिंमत. बाकीच्या पोरी बघा, आईबापाच्या पुढे जायची धमक आहे का? आणि ही बघा, अजून घाला पाठीशी. असं म्हणत तिची आई रागात पाय आपटत निघून जाते. तिच्या मते रुपालीने खूप मोठी चूक केली होती. पोरी, आईचं मनाला लावून घेऊ नगस. म्या समजू शकतो, पण हातबल आहे. अगं ते श्रीमंत आहे ती. आपलं सूत नाही जुळायचं बघ. जेवढं समजवायचं तेवढं समजावलं तुला. बघ आता तूच एकदा आमचा विचार कर. रुपालीचे बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरत म्हणतात आणि निघून जातात. तशी ती डोक्याला हात लावून खाली बसते. तिची आता उरली सुरली शक्ती संपली होती. ती फक्त खिडकीकडे सूरजची वाट पाहत अश्रू गाळत होती. दिवसामागून दिवस जात होते. त्या दिवसानंतर कधीच सूरज रुपालीला भेटला नव्हता. पण तरीही तिच्या मनात भोळी आशा होती की एक ना एक दिवस त्याला तिचे प्रेम दिसेल आणि तो आईवडिलांशी बोलेल. एक दिवस दुपारी रुपाली घराबाहेर केस विंचरत उभी होती. तसे तिचे लक्ष समोर जाते तर सूरजचा लहान भाऊ काही घरात जाऊन काहीतरी वाटत होता. तसा तो रुपालीच्या दारासमोरून जातो. तशी रुपाली त्याला हाक मारते. अरे विजय, काय वाटत फिरतोयस गावभर? रुपाली त्याला विचारते. अगं रुपाली ताई, तुला समजलं नाही अजून? आमच्या सूरजदादाचं लग्न ठरले. या रविवारी आहे. वहिनी एकदम मालदार घरातून हाय. विजय हसत म्हणतो व तिथून निघून जातो. आता रुपालीला भोवळ यायचीच बाकी होती. तिचे आई वडील शेतावर गेले होते. ती घरात जाते व गुडघ्यात डोके खुपसून मुसूमुसू रडू लागते. हे तू बरोबर नाही केलंस सूरज. असा का वागलास?
आपल्या 2 वर्षांचे प्रेम तू कसा काय विसरलास? देवा, मी पहिल्यांदा कुणावर तरी प्रेम केलंय, त्याची अशी शिक्षा दिलीस मला. रुपाली एकटीच बडबडत होती. तिचा स्वतःवरचा संयम तुटत चालला होता. ती वेड्यासारखी घरातल्या वस्तूंची आदळापट करत होती. शेवटी ती डोके पकडून रागारागात घराबाहेर येते व त्यांच्या घरासमोरच काही अंतरावर लिंबाचा ओढा होता. ती पळत पळत जाऊन त्यात उडी मारते. ओढ्याचे वाहते पाणी खोलवर होते आणि तिला पोहता येत नसल्याने ती आता गटांगळ्या खाऊ लागली. ओढ्याला लागूनच बंधारा होता, ज्यामुळे पाण्याला वेग होता. वाचवा मला, वाचवा. रुपाली पाण्यातून डोके वर काढून हात हलवून मदतीसाठी हाका मारत होती. रागात घेतलेला निर्णय आता तिलाच महागात पडला होता. तिचा आवाज ऐकून काही लोक जमा झालेले, पण कोणीच तिला वाचवायला पाण्यात उडी मारायला तयार नव्हते. शेवटी ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. आता पाण्यातच तिचा तडफडून मृत्यू झाला होता. तिच्या घरातल्यांना तिचे प्रेत दुसऱ्या दिवशी भेटले. त्यांच्या घरावर तर दुःखाचा डोंगर पसरला होता. रुपाली त्यांची एकुलती एक मुलगी होती, म्हणून आई वडील सुद्धा खूप खचून गेले होते. प्रेमापोटी तिने चुकीचे पाऊल उचलले होते. या घटनेला काही महिने उलटून गेले. आता रुपालीचे आई वडील सुद्धा थोडे नॉर्मल झाले, पण मुलीच्या जाण्याचे दुःख अजूनही मनात होतेच. शेवटी लग्नाला आलेल्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू व्हावा असा कोणी विचार केला नसेल. तिने एक प्रकारे आत्महत्या केली होती. सूरजच्या कानावर सुद्धा ही गोष्ट आली होती, पण वेळ उलटून गेली होती. तो आपल्या संसारात सुखी होता, त्यामुळे रुपाली आहे काय आणि नाही काय त्याला काही फरक पडला नव्हता. जसे की मी सांगितले, माझी गावावरून आलेली आजी, तिचे सुद्धा त्यावेळेस नुकतेच लग्न झालेले. आज त्या ओढ्यावरती एकट्याच कपडे धुण्यासाठी आल्या होत्या. कपड्यांचा भरपूर ढीग पडला होता, तशा त्या कपडे धुण्यात मग्न होत्या. ओढ्याच्या शेजारील परिसर हा निसर्गरम्य आहे. ओढ्यातील खळखळणारे पांढरेशुभ्र पाणी, त्यालाच लागूनच भरलेली बाजूबाजूला लिंबाची झाडे, समोरच मोठमोठाले शेत, त्यात लहान लहान झोपड्या आणि मुख्य म्हणजे थंडगार वारा, ज्यावर ती पिके डोलत होती. माझी आजी सुमारे 12च्या दरम्यान कपडे धुण्यासाठी ओढ्यावर आल्या होत्या आणि काहीसे सामसूमच होते. काय ओ वंदना वहिनी, आज एकट्याच आल्या? सासू नाही आल्या वय संग? एक बाई डोक्यावरून शेतातली मोळी घेऊन जात सहज म्हणते. ती घराकडे निघाली होती. आता येत होत्या. म्याच म्हणलं कशाला पायपीट, मी येईन लगोलग. आजी म्हणते, बरं बरं, लय येळ इथं बसू नकासा, कपडे धुवून झाल्यावर घरला जा. ती बाई म्हणते व निघून जाते. तशा आजी विचार करू लागतात, कारण रुपालीबद्दल त्यांना तितकेसे माहिती नव्हते. त्यांचे नवीनच लग्न झाले होते आणि असेही त्या ओढ्यात खूप लोक बुडून मेले होते. त्यामुळे काही लोकांना रुपालीची सुद्धा आत्मा दिसली होती. या अशा का म्हणाल्या असतील बरं? मी माझं काम करून निघायला पाहिजे, आजी मनात म्हणतात व पुन्हा कपडे धुवू लागतात. तसे काही वेळातच वातावरण बदलू लागते. दुपारच्या वेळेला सुद्धा पावसासारखे ढगाळ वातावरण झाले होते. काळे ढग जमा होऊ लागले. तशी अचानकच आकाशात वीज कडाडली. आजीला तर काही समजत नव्हते. तसे त्यांचे लक्ष सहज बाजूला जाते आणि त्या पाहतच राहतात. मोकळ्या सामसूम रस्त्यावरून एक तरुण मुलगी साडीत विचित्रपणे चालत येत होती. अंगावर हिरवीगार जर्द साडी, हातात हिरव्या बांगड्या, नव्या नवरीसारखा साज शृंगार, डोळे लाल भडक आणि मुख्य म्हणजे तिने दोन्ही हात हवेत पसरले होते आणि सूर्याप्रमाणे ती हात हलवत पळत येत होती. ते दृश्य पाहून आजीची तर पूर्ण बोबडीच वळाली होती. त्यांना जागेवरून हलताच येत नव्हते. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला होता. तशी ती त्या रूपात वेगात पळत पळत आली व अचानकच हवेच्या रूपात गडप झाली आणि तशी पुन्हा एकदा आकाशात वीज चमकली. आजीने घाबरून डोळे बंद केले होते. त्या पुन्हा डोळे उघडतात तर ती आता समोर नव्हती व ती अदृश्य झाली होती.
तसं त्यांना त्या मगाशच्या बाईचे शब्द आठवतात व त्या लगेचच सर्व कपडे उचलून घराकडे पळतात. आजी घरी आल्यावर घडलेली सर्व हकीकत घरच्यांना सांगतात व त्या मुलीचे वर्णन सांगतात. त्यावरून त्यांना समजले की ती आत्मा रुपालीची होती. या गोष्टीनंतर त्या कधीच एकट्या 12च्या सुमारास ओढ्यावर गेल्या नाहीत. मला असं वाटतं की रुपालीची लग्नाची इच्छा अपुरी राहिलेली, त्यामुळेच तिची आत्मा नवरीच्या वेशात दिसत असेल.